ते मांडतील आणि मग ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील ते नक्की विचारू शकतो आपण नंतर. पण परत एकदा त्यांच्याकडे सूत्र द्यायच्या आधी सर्वांनी आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा, म्हणजे आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे संवाद त्यांच्याशी करता येईल आणि आपल्याला ऐकता येईल व्यवस्थित. तर सगळ्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा. सुनील, तुझ्याकडे मी सूत्र देते. नमस्कार. ओके, नमस्कार. धन्यवाद. मला खूप छान वाटतंय आणि आताच्या सगळ्या तांत्रिक क्षमतेमुळे आता माझा प्रयत्न असा होता की मी आता कोकणामध्ये आहे आणि एक स्क्रिप्ट लिहिण्यासाठी काही अभ्यास एका दुसऱ्या दिग्दर्शकांबरोबर मी करत होतो. म्हणून मी खूप आतल्या खेड्यांमध्ये हिंडत होतो. त्यामुळे मला फार चिंता वाटत होती की ह्या 21 तारखेचं कसं होणार. म्हणून मी अनुराधा करकरेंना असं म्हटलं होतं की आपण काही तारीख बदलूया का, पण तिथेही होऊ नाही शकलं. तर मग आता थोडी धावपळ करत मी इथे कुडाळमध्ये एका संस्थेमध्ये आलोय आणि त्या मित्रांनी सगळं वायफाय वगैरे अरेंजमेंट करून दिल्या, म्हणून खूप बरं झालं. नाहीतर मी थोडा चिंतेत होतो की हा संवाद होऊ शकणार की नाही म्हणून. आता आज आपण जो विषय चर्चेसाठी घेतलाय, समाज मनावर चित्रपटाचा परिणाम म्हणून, तर एक मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायला असं आवडेल की म्हणजे चित्रपट बनवणं नावाची गोष्ट मुळातच सुरुवात यासाठी आम्ही केली की शब्दांचा कंटाळा आलाय आणि शब्दांनी सांगत बसायला नको वाटतंय, भाषणबाजी नको वाटते आहे, दुसऱ्याला शिकवणं सांगणं अशा गोष्टी नकोत असं वाटतंय, म्हणूनच चित्रपट बनवायला सुरुवात केली. आणि तरीही आपण चित्रपटांच्या परिणामाविषयी पुन्हा शब्दांनी बोलणार आहोत, त्यामुळे यात एक थोडासा विरोधाभास आहे. आणि त्यामुळे मी बोलताना असं होण्याची शक्यता आहे की मी थोडा भरकटेन, थोडासा वेगवेगळे अनुभव सांगत जाईल. तर तुम्ही त्या सगळ्याची सुसूत्रता तुमच्या मनामध्ये हळूहळू मांडत जाल अशी आशा व्यक्त करून मी बोलायला लागतो. एक छोटीशी गंमत सांगतो तुम्हाला की एक नॉर्मन मॅक्लेरन नावाचा खूपच गाजलेला ॲनिमेशन फिल्म मेकर होता. म्हणजे कार्टून्स ज्याला आपण म्हणतो साध्या लहान मुलांच्या भाषेमध्ये, पण ॲनिमेशन फिल्म्स बनवणारा कॅनेडियन फिल्म मेकर होता. तर त्याच्यावरती एका खूप मोठ्या महोत्सवाची स्वागताची फिल्म बनव अशी जबाबदारी टाकली. तर त्यांनी असं केलं, त्यांनी एक बनवलेली फिल्म आहे जी खूप गाजली आणि ती खूप सुंदर फिल्म आहे. त्याच्यामध्ये एक माणूस असा समोर स्टेज दिसतं आणि त्याच्यासमोर एक माईक मांडलेला आहे आणि त्याच्यासमोर तो जो एक माणूस आहे सूट बूट घातलेला, असं तो बोलायचा प्रयत्न करतो. तो पुढे सरकल्यानंतर तो माईक त्याच्यापासून पळून जातो. मग तो त्याला पकडतो, परत इकडे येतो, तो माईक पळतो, मग तो माईक उडतो बिडतो, काय काय होतं आणि शेवटपर्यंत तो माईक आणि तो यांचं काही म्हणजे सांगड बसू शकत नाही. आणि मग शेवटी जो प्रेक्षकांशी बोलायसाठी म्हणून उभा राहिलेला आहे, तो मागच्या पडद्याकडे बोट दाखवतो आणि कुठलाही शब्द न वापरता म्हणतो, जे काही आहे ते इथे आहे, असं म्हणून तो स्वतः त्या पडद्यामध्ये एक उडी घेतो आणि नाहीसा होतो. तर या त्याच्या फिल्ममधून मला खूपदा असं वाटतं की कुठल्याही फिल्मविषयीची चर्चा, चित्रपट माध्यमाविषयीची चर्चा सुरू झाली की मला असं वाटायला लागतं की आपण खूप मोठ्या विरोधाभासाला तोंड देतोय, की मुळात जे शब्दांमध्ये सांगता येणार नाही ते सांगण्याचा प्रयत्न करण्याचं जे माध्यम आहे, तर त्याच्याविषयी आपण शब्दांमध्ये बोलतोय. पण आपण प्रयत्न करूया. माझं सगळं बोलणं आणि हे नीट व्यवस्थित ऐकू येतंय ना? म्हणजे एखाद्या कोणीतरी सांगितलं तरी चालेल? नाही ऐकू येते. ओ अच्छा. नाही, एकदम व्यवस्थित ऐकू येत आहे. ज्यांना कोणाला येत नाही त्यांनी आपापले ऑडिओ चेक करा जरा. अच्छा बरं. हो, अगदी व्यवस्थित ऐकायला येतंय. येते ना? हा, ठीक आहे. मी कंटिन्यू करतो. तर आपण जेव्हा ह्या चर्चेचा विषय म्हणून जेव्हा याकडे बघत होतो, समाज मनावरती चित्रपटांचा परिणाम, चित्रपट असं म्हणताना त्यामध्ये मी मालिका पण गृहीत धरतो आहे, शॉर्ट फिल्म्स, वेगवेगळ्या प्रकारची ऑडिओ व्हिज्युअल माध्यमं याच्यामध्ये आपण गृहीत धरतो आहोत. आणि समाज मनावर असं म्हणताना माझ्या स्वतःच्याच मनामध्ये दोन्ही विचार येत होते. एक म्हणजे मुळात मनावरती, प्रत्येक व्यक्तीच्या, आणि व्यक्तींचा समाज जेव्हा बनतो तेव्हा त्या समाजाच्या, आणि म्हणून त्या समाजाचं म्हणून एक जे मन तयार होतं त्या समाज मनाच्या वरती काय परिणाम होत असतो. याच्याविषयी चित्रपट बनवणाऱ्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रवाद आहे. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की जो आपला एक व्यावसायिक सिनेमा आहे किंवा जो करमणूक प्रधान चित्रपट आहे, तो करणारे असं म्हणतात की हे बघा, हे समाज वगैरे जी गोष्ट आहे ना, ही काही आम्ही मानत नाही. आम्ही चित्रपट बनवतो तो करमणुकीसाठी बनवतो आणि त्यामुळे आमच्यावरती मुळात ही जबाबदारीच तुम्ही का टाकता आहात की समाजावरती काय परिणाम होईल तो बघायला पाहिजे, त्याची काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही आम्हाला हवं तसं प्रेक्षकाला करमणूक देतो,
आणि प्रेक्षकांनी ती हवी तशी घ्यावी. त्यामुळे लोकांना शिकवण्याची जबाबदारी आमची नाही. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन हा करमणूक प्रधान चित्रपट बनवणारे अनेकदा घेत असतात. आणि दुसऱ्या बाजूनी एका टोकाला अशी काहीतरी मंडळी आहेत, की जे चित्रपट हे शिक्षणाचं माध्यम आहे असं म्हणून काहीतरी जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा ते प्रेक्षकाला जणू काही बुद्धीच नाही अशा पद्धतीने प्रचंड शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये सर्व काही ओतून त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. असं दुसरंही टोक आपल्यासारख्या भारतासारख्या देशामध्ये आहे. आणि त्यामुळे अनेक वर्ष आपण फिल्म्स डिव्हिजन सारख्या सरकारी संस्थांचे प्रचारपट बघितलेले आहेत. अनेकदा अजूनही सरकारी जाहिराती किंवा प्रचार होतो तेव्हा प्रेक्षकाच्या माथी वेगवेगळे असे संदेश मारण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तोही आपण बघत असतो. तर यातल्या कुणाचा नेमका आपल्यावरती काय परिणाम होत असतो हा खूप विचार करण्याजोगा मुद्दा आहे. आपल्याला मला नेहमी असं वाटतं की आपण प्रेक्षक म्हणून स्वतःला खूप हुशार समजतो. आपल्याला असं वाटतं की आपण जे बघतोय ते कसं घ्यायचं, किती घ्यायचं, काय घ्यायचं, आपल्या आतपर्यंत काय जाऊ द्यायचं हे आपल्याला समजतं. असा एक आपल्याला गंड असतो, अशी आपली एक समजूत असते. पण मला नेहमी असं जाणवलेलं आहे की ती समजूत ही त्या समजुतीला फसवून हे माध्यम खूप आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतं. अ, हे सांगताना मी थोडंसं मागे जातो आणि मुळात जेव्हा आम्ही हे या माध्यमाकडे कसे वळलो याच्यापासूनच सुरुवात करतो. अ, आत्ता जसा सुरुवातीला उल्लेख झाला, तसं सुमित्रा भावे आणि मी यांनी मिळून या सगळ्या कामाला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर सुरुवात सुमित्रा भावेंनीच केली आणि त्यानंतर मी त्यांना एका विद्यार्थी दशेमधला नाटकवेडा तरुण असं म्हणून सहभागी झालो त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये. तर सुमित्रा भावे या एक सामाजिक अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक होत्या, नंतर अभ्यासक होत्या, सामाजिक संशोधक म्हणून त्या काम करत होत्या त्यावेळेला. आणि अशा या 40-45तल्या बाईला असं वाटलं की आपण जे काही संशोधन करतो आहे, ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. तर ते कसं पोहोचवायचं? आणि तिथे मला वाटतं की आज जो आपण चर्चेचा विषय घेतोय, त्याच्या एका मुळापाशी आम्ही आमच्या पहिल्याच लघुपटाच्या वेळेला पोहोचलो. आणि आम्ही काही नाटकवेडी तरुण मंडळी होतो, यांच्यासमोर त्यांनी हा सगळा मुद्दा मांडायला सुरुवात केली, की कशासाठी म्हणजे कुठलं माध्यम वापरल्याने आपल्याला जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत पोहोचू शकेल. पुस्तकं छापण्याचे विचार करून झाले, पण पुस्तकं वाचणारे आपल्या देशामध्ये किती लोक आहेत? अनेक जण अशिक्षित आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्ही पुस्तकांच्या माध्यमातून पोहोचू शकत नाही. मग त्यानंतर पथनाट्य आहेत, स्लाईड शोज आहेत, असे वेगवेगळे विचार करून झाले. आणि नंतर असं लक्षात आलं, की चित्रपट हे माध्यम असं काहीतरी आहे, की जे सर्वंकष आहे, जे एकदा बनवल्यानंतर तुम्ही अनेक ठिकाणी नेऊन दाखवू शकता, की त्याची एक काय म्हणता येईल प्रॅक्टिकल सोय आहे. पण याच्या पलीकडे त्या माध्यमाची म्हणून जी ताकद आहे, ती आम्हाला स्वतःलाच विचार करता हळू उलगडायला लागली. ती अशी होती, की म्हणजे नंतर हा चित्रपट आम्ही पहिला बाई नावाचा लघुपट बनवल्यानंतर आम्ही तसंच काम करत राहूया असं ठरवलं आणि नंतर मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रशिक्षणही घेतलं दिग्दर्शनाचं. तेव्हा मला आणखीन हे लक्षात यायला लागलं, की या माध्यमाची खरी ताकद कुठे आहे? चित्रपट माध्यमाचा शोध लागल्यापासूनच हा जो चित्रपटाचा माणसाच्या मनापर्यंत थेट भिडण्याची जी ताकद आहे, ती अगदी या चित्रपट माध्यमाचं शोध लागल्या क्षणीच लोकांच्या लक्षात आली. म्हणजे काहींना चित्रपटाचा इतिहास माहिती असेल, नसेल मला कल्पना नाही आपल्या प्रेक्षकांपैकी. पण 1896 साली ल्युमियर ब्रदर्स म्हणून फ्रान्समध्ये दोघं जण बंधू होते आणि त्यांनी पहिल्यांदा हे चलचित्र बनवलं आणि मग एकामागून एक फ्रेम सरकत गेल्यानंतर एक आभास आपल्या नजरेला होतो आणि ते चित्र खरं असल्यासारखं दिसतं आणि हे सगळं कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट होतं. तर अशा पद्धतीच्या कॅमेरा त्यांनी तयार करून त्याच्यामधून ती फिल्म घालून एक दृश्य चित्रित केलं आणि हे दृश्य होतं हे एक ट्रेन आगगाडी ही एका स्टेशनमध्ये प्रवेश करतेय अशी अत्यंत छोटी क्लिप होती. मी त्याला फिल्म सुद्धा म्हणणं अवघड आहे. अशा प्रकारची छोटीशी क्लिप होती आणि ही जेव्हा पॅरिसच्या एका कॅफेमध्ये दाखवली गेली त्यावेळेला असं सांगतात, आता ही दंतकथा आहे का खरं मला माहित नाही, पण मी हे इतिहासामध्ये वाचलेलं आहे, की त्या कॅफेमध्ये बसलेल्या काही स्त्रिया किंवा पुरुष हे घाबरून पळून जायला लागले. कारण त्यांना असं वाटलं, की ही काहीतरी जणू काही ट्रेन आपल्या अंगावरती येतेय. आता आज जर ते दृश्य आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं, की हे ब्लॅक अँड व्हाईट अशी छोटीशी एक क्लिप बघून आपल्याला काय असं वाटणार आहे? पण हा जो एक थेट परिणाम त्यांच्यावरती त्यावेळेला झाला, तो खरं बघायला गेलं तर अजूनही चित्रपट माध्यम आपल्यावरती करतच आहे. याचं कारण काय? तर आपल्या भोवताली जे विश्व आहे आणि आपण ज्याच्यामध्ये राहतो, त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येत असतो. म्हणजे जसं आत्ता मी खूप छान ठिकाणी बसलोय, म्हणजे इथे गॅलरीच्या समोर
अशी सुंदर गर्द वनराई मला दिसते आहे आणि छान संध्याकाळचं ऊन पडलंय आणि ह्या सगळ्याचा एक माझ्या मनावरती परिणाम होतोय. मी संपूर्ण वेगळ्या कुठल्या तरी याच्यात आहे. आता आपण सगळ्यांनी लॉकडाऊन अनुभवलेलं आहे. तर कुठल्या तरी मुंबईमधल्या छोट्याशा खोलीमध्ये मी बसलोय. मला बाहेर कुठेच जाणं शक्य नाही आहे. तर या अशा प्रकारच्या सुंदर ठिकाणी असण्याचा अनुभव घेण्याची मला शक्यताच नाहीये. तो अनुभव मी कुठून घेणार? तर हे जे चित्रपट माध्यम आहे, ते जणू काही मला त्या मुंबईच्या एका छोट्याशा 8x10च्या खोलीमधून उचलून एका गर्द वनराईमध्ये आणून ठेवू शकतं आणि मला क्षणार्धात तो अनुभव घेता यायला लागू शकतो. हा जो थेटपणा आहे, हा चित्रपट हे माध्यम आपल्याला देतं आणि म्हणून कॅमेरा जो आहे, तो तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो. तुम्ही जेव्हा नाटक बघता तेव्हा तुम्हाला एक 4 याची 3 भिंतींची मर्यादा आहे आणि 4थी भिंत फोडून आपण ते नाटक बघत असतो. पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मनाने त्याचं विचार करत असतो. आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन ते सगळं काही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण चित्रपटाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं होतं की दिग्दर्शक जो किंवा जी आहे, त्या दिग्दर्शकाच्या नजरेतून तो कॅमेरा हा प्रवास करायला सुरुवात करतो आणि तो प्रेक्षकाला अक्षरशः ओढत-ओढत घेऊन जातो. मी जर कॅमेरा एका नदीकडे वळवला, तर तुम्ही सगळेजण फक्त नदीकडेच बघणार आहात. मी त्या पाण्याच्या जवळ कॅमेरा नेला, तर तुम्हाला त्या पाण्याचा जवळचा अनुभव येणार आहे. त्याच्याच बरोबरीने मग साऊंड पण येतो. आपण फक्त कॅमेरा नको म्हणायला. आणि मग त्या झुळझुळ पाणी येतंय, का खळखळ वाहतंय, का मोठाल्या लाटा समुद्राच्या येतायत. ह्या सगळा थेट अनुभव दृकश्राव्य प्रतिमांच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत यायला लागतो. आज आपल्याला विचार करताना आपण इतक्या प्रतिमांनी खरं म्हणजे आपलं आयुष्य भरलंय, की आपल्याला दररोज WhatsAppवर काहीतरी क्लिप येत असते. आपण दररोज टीव्ही सिरियल बघत असतो. आपण मोठ्याल्या पडद्यावरती जाऊन चित्रपट बघत असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटेल, की हे इतकं म्हणजे काय म्हणता येईल एलिमेंटरी किंवा प्राथमिक दर्जाचा हा मुद्दा आहे की काय? की हो खरं आहे. आपल्याला त्या प्रत्यक्ष प्रसंगामध्ये गेल्याचा थेट अनुभव येणार हे माहिती आहे आम्हाला. मला त्याच्यातला एक लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा वाटतो, की जो थेटपणा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे असं आपण गृहीत धरतो आजच्या काळामध्ये. पहिले प्रेक्षक असतील त्यांना तर तुम्ही युद्धभूमीवरचा प्रसंग दाखवताना खरोखर घाबरायला झालं असेल, की एवढा भयानक स्फोट आणि त्यांचे आवाज हे सगळं खरा अनुभव आपण घेतो आहोत या कल्पनेने थरारल्यासारखं झालं असेल. हळू आपण आता खूप आपली इम्युनिटी वाढलेली आहे असं जरी धरलं, तरी सुद्धा मला असं वाटतं, की या सगळ्यातून जो अनुभव आपल्या अंतर्मनापर्यंत थेट पोहोचतोय, त्याची आपल्याला सगळ्यांना कल्पना सुद्धा नसते, असं मला अनेकदा वाटतं. आणि तिथे आपला जो आजचा विषय आणि आपला हा जो सगळा माइंड जिमचा जे काम आहे, त्याच्याशी त्याचं खूप घनिष्ठ नातं आहे असं मला वाटतं. ते कशा अर्थाने, की हा जो थेटपणा असा मी शब्द जो वापरतोय किंवा अंतर्मनापर्यंत पोहोचणं जे म्हणतोय, त्याच्यामध्ये एक फार मजेशीर गोष्ट अशी आहे, की आपलं अंतर्मन जे आहे, ते एखादा प्रत्यक्ष अनुभव घेताना खूप काम करत असतं. म्हणजे त्यातली सुख-दुःख, त्यातल्या भावभावना, त्यातलं ते कुठे घडतं आहे, त्यातले छायाप्रकाश असतील, इतर माणसं असतील, ती कशी दिसतायत, त्यांनी कपडे काय घातलेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होत असतो. तो सगळा आपण शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. म्हणजे आता माझ्या समोरचं जे दृश्य आहे, हे मी समजा 8-10 पानं जरी लिहून काढलं, तरी सुद्धा तुमच्यापर्यंत मी ते पोहोचवू शकणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ते दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्या साउंड इफेक्ट सकट दाखवणार आहे, तेव्हा ते तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचं अंतर्मन हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहे. म्हणजे एक प्रकारे चित्रपट हा माध्यम हे जे माध्यम आहे, ते तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यच वेगळ्या प्रकारे काही काळापुरतं जगण्याची एक संधी देतं. आणि आपला प्रत्यक्ष जगण्याचा जो अनुभव आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्या एका छोट्या काळामध्ये 15 मिनिटं, 20 मिनिटं, 2 तास, 2.5 तास जे काही असतील, त्या काळामध्ये आपण ते आयुष्याचे तुकडेच जणू काही बघतो आणि ते तुकडे इतके हुबेहूब, इतके खरे आणि इतके खऱ्यासारखे असले तरी आपल्या अंतर्मनाला ते जणू काही 100% किंवा अगदी 99.99% खरे वाटतील असे असतात, की ते आपल्या अंतर्मनामध्ये घुसून त्याच्या एक नव्या प्रतिमा निर्माण करायला लागतात. आणि या प्रतिमा ज्या आहेत, त्या माझ्या दृष्टीने मानसिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आपल्या मानसिक वाढीच्या दृष्टीने, आपल्या मनावरती होणाऱ्या आघातांच्या दृष्टीने किंवा दुष्परिणामांच्या दृष्टीने, या सगळ्या दृष्टीने खूप महत्वाच्या ठरतात. आणि त्या प्रतिमा काय होतायत आणि त्या प्रतिमा आपल्या मनात कशा तयार होतायत, याच्याविषयी आपण खरं म्हणजे अत्यंत बेसावध असतो. हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आम्ही जेव्हा चित्रपट बनवायला लागलो, तेव्हा मला असं आठवतं, की हळू-हळू टप्प्याटप्प्यानी आमची वाढ होत गेली. आम्ही वेगवेगळे चित्रपट बनवताना
आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की याचा जो परिणाम आहे तो आम्हाला जेवढा वाटला होता त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे हे आमचं आम्हालाच उलगडायला लागलं. म्हणजे मी तुम्हाला काही गमतीशीर उदाहरणं सांगतो की आम्ही जेव्हा अगदी पहिल्यांदा बाई हा चित्रपट बनवला तर सुमित्रा त्यांची अशी अपेक्षा होती की ही एक झोपडपट्टीतल्या एका दलित घरामधल्या बाईची गोष्ट आहे आणि तिचा दारुड्या नवरा तिला त्रास देतोय आणि तिची एक कशी ती तिचं आयुष्य तिच्या हातामध्ये घेते, ताब्यामध्ये घेते, याची ती गोष्ट सांगायची होती. तर हा जेव्हा चित्रपट आम्ही बनवला आणि तो 30 मिनिटाचा लघुपट होता आणि हा नंतर आम्ही 16 मिलीमीटरचा प्रोजेक्टर आमच्याकडे होता आणि त्याच्यावरती चालवत चालवत आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये दाखवायला लागलो. आणि आम्हाला असं लक्षात आलं की हा चित्रपट बघितल्यानंतर आमच्या चित्रपटाविषयी हळूहळू कोणी फारसं बोलायचंच नाही आणि प्रेक्षकांमधल्या ज्या बायका होत्या ते त्यांच्या त्यांच्या आयुष्याच्याच गोष्टी सांगायला लागायच्या. तर पहिल्या पहिल्या काही वेळेला आम्हाला थोडंसं हिरमुसल्यासारखं झालं की अहो आमच्या चित्रपटाविषयी बोला, तुम्ही तुमचं काय सांगत बसलाय. आणि नंतर असं लक्षात आलं की ती जी पडद्यावरची बाई होती तिचं आयुष्य बघता बघता त्या बाईची प्रतिमा त्या प्रेक्षकांमधल्या बाईच्या अंतर्मनामध्ये पोचलेली होती आणि त्यातून सगळा मधला प्रवास पुसून टाकून ती जणू काही मीच आहे अशा पद्धतीने ती बाई स्वतःच्या आयुष्याशी बोलायला लागत होती. मग आम्हाला लक्षात आलं की हे जणू काही आपण फारच मोठं यश मिळवलंय हे बनवताना, हे आमचं आम्हाला कळायला सुद्धा थोडा वेळ लागला. मला एक छोटीशी हे आठवते त्या लघुपटामध्ये एक प्रसंग असा होता की त्या चित्रपटाच्या शेवटी शेवटी त्या बाईचा जो मुलगा आहे तो शेवटी बापाच्याच वळणावरती जायला लागलाय आणि तो त्याच्या बहिणीला असं म्हणतो की अगं तुझी बाईची जात आहे आणि मग तू काय करणार आहे शिकून फार मोठं. आणि मग ती आई त्याला सणकून काढते आणि असं म्हणते की तू माझ्याकडे बघून असं बोलू कसं शकतोस, असा एक तो प्रसंग होता. तर हा प्रसंग बघताना मी प्रेक्षकांकडे बघत बसायचो कारण मी स्वतः तो प्रोजेक्टर चालवायचो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघत बसायचो. तर प्रेक्षकांमध्ये एक म्हातारी आजीबाई बसली होती आणि तिच्यासमोर असा साधारण पौगंड अवस्थेतला ॲडोलेसंट एज मधला असा मुलगा बसला होता. तर ते दृश्य समोर आल्यानंतर त्या आजीबाईंनी त्याच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि ती म्हणाली, "बघ बघ, हे असं करतोस तू." तर मला ती बघतानाच एवढी गंमत वाटली की त्या मुलाच्या मध्ये तिला तो आपला नातू दिसत होता आणि तो हाच पुरुषी मूर्खपणा करणार आहे हेही त्या आजीला क्षणार्धात कळलं. तर हे हे सगळं हा चित्रपट करू शकतोय आणि तो त्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्याशी रिलेट करणारी, त्यांच्या आयुष्याशी जुळणारी अशा या नव्या नव्या प्रतिमा देतो आहे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की बापरे, म्हणजे याच्याशी विसंगत असणाऱ्या प्रतिमा जे जे चित्रपट निर्माण करतात ते काय काय करत असतील. म्हणजे हा जो त्या आजीबाईचा नातू आहे तो त्यावेळेला कुठल्या प्रतिमा बघत असणार आहे. तर साधारणतः तो काळ होता तो अँग्री यंग मॅन अमिताभचा साधारण शेवटचा काळ होता ज्याच्यामध्ये मारधाडीचे प्रचंड सिनेमे होते. प्रत्येक पोस्टरवरती हातामध्ये बंदूक घेतलेला हिरो असायचा. मग त्यानंतर कॅबरे डान्सर सारखी दिसणारी एक बाई असायची. मग त्या एका बाजूने सिगरेट ओढत ओढत दुसऱ्या हातात बंदूक घेऊन त्या युवतीला जवळ घेणारा अशा प्रकारचा व्हिलन असायचा. तर या सगळ्या प्रतिमा त्या चित्रपटांमधून त्या मुलापर्यंत पोहोचत असणार आहे किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमधून, झोपडपट्ट्यांमधून किंवा या सगळ्यातून गुंडगिरी हळूहळू भाईगिरीमध्ये रूपांतरित कशी होत होती आणि त्या प्रकारचे हे माफिया डॉन वेगवेगळे कसे निर्माण होत होते आणि या सगळ्यांचं इतकं आकर्षक छबीही आपल्याला याच्या वेळेला पडद्यावरती त्या चित्रपटांमधनं दिसत होती. आणि हे सगळं बघणाऱ्या त्या नातवाच्या आजीला पत्ताही नसणार आहे की आपल्या मुलाच्या किंवा नातवाच्या मनामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिमांचा गोंधळ चालत असणार आहे. आता वरकरणी बघायला गेलं तर असं म्हणेल की असं काही चित्रपट बघून थोडंच काही होतं. म्हणजे मी आता एक अमिताभ बच्चनचा चित्रपट बघितला आणि त्याच्यामध्ये तो स्मगलर होतो, खूप श्रीमंत होतो आणि उंची गाड्यातनं हिंडतो. असं म्हटल्यानंतर असं थोडंच होणार आहे की मला लगेच मी असं काहीतरी करायला लागणार आहे असं वाटतंय मला. तर इथे मी आपला जो बेसावतपणा किंवा दुर्लक्ष म्हणतो तो तिथे आपल्याला लक्षात येतं. कारण इथे आपण स्वतःला खूप शहाणे समजत असतो प्रेक्षक म्हणून. आपल्याला वाटतं की आपण तसे करत नाही आहोत म्हणून. पण मध्यंतरी मी एका म्हणजे पुरुषाचं मन कसं चालतं याच्याविषयीचा काही अभ्यास करण्यासंबंधी आम्ही गप्पा मारत होतो. आणि आम्ही जी काही पुरुष मंडळी जमलेलो होतो, तर आम्हाला सगळ्यांना असं लक्षात आलं की आम्हाला सगळ्यांना जेम्स बॉन्डचे सिनेमे भयंकर आवडतात. मग आम्ही कोण कवी असेल, कोण चित्रकार असेल, कोण अजून अत्यंत संवेदनशील असेल, स्त्री समतेविषयी विचार करणार असेल, या सगळ्याला भेदून आम्हाला जेम्स बॉन्डचे सिनेमे आवडायचे असं आमच्या लक्षात आलं. मग लक्षात आलं की का आवडतोय हा? तर तो एक गोरा-गोमटा, सुटाबुटातला माणूस आहे, जो अत्यंत काय म्हणतात त्याला, एका बाजूने रांगडा आहे, दुसऱ्या बाजूने सोफिस्टिकेटेड आहे. तो त्या सगळ्या श्रीमंती याच्यामध्ये कसा वावरतोय ते बघतोय. त्याला कुठल्याही बाईच्या बद्दल त्याच्या मनामध्ये कुठलीही गुंतवणूक नाहीये.
तो ना कधी प्रेमात पडतो, ना कुठल्या इमोशनॅलिटीमध्ये, कुठल्या भावनेमध्ये अडकतो. आणि तो या प्रकारच्या बायकांना त्या सगळ्या गुप्तहेरपणाच्या तथाकथित कामामध्ये सहजपणे वापरतो आणि जी दिसेल ती स्त्री त्याच्या प्रेमात पडते. आता ही जर प्रतिमा आहे, तर वरकरणी पाहता मला जर प्रश्न विचारला, की "तू असा माणूस आहेस का? असं तुला वाटतं का?" तर अर्थातच मी सर्वांना म्हणेन, की "जेव मी असं नाही विचार करत. मी यापेक्षा खूप वेगळा विचार करणारा माणूस आहे." आणि तरीही माझं अंतर्मन मला फसवून मला ती प्रतिमा आवडायला कसं लावतंय? याचं कारणच ती प्रतिमा इतक्या आकर्षकपणे मांडलेली आहे, की ती माझ्या अंतर्मनामध्ये केव्हा जाऊन बसली आणि माझा सगळा समजूतदारपणा, माझा विचार, माझी बुद्धी या सगळ्याला डावलून ती माझ्या मनामधली प्रतिमा केव्हा वर येईल आणि ती कशा पद्धतीने मला त्या आकर्षक प्रतिमेपर्यंत स्वतःला घेऊन जाण्याची बुद्धी देईल, हे सांगता येणार नाही. तर ही जी एक फसवण्याची खूप मोठी ताकद या माध्यमामध्ये आहे, की जे एका बाजूनी अत्यंत हुबेहूब खरं चित्रही दाखवू शकतं आणि दुसऱ्या बाजूनी त्याच खरेपणाचा हुबेहूबपणाचा आधार घेत घेत एक इतकं पलायनवादी विश्व तुमच्या समोर निर्माण करतं, की तुम्हाला आहे त्या सगळ्या जगापासून पळून जाण्यासाठी म्हणून अशी एक चोरवाट त्या सगळ्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला अनुभव द्यायचा आहे का नशा द्यायची आहे? आता ही अशी चर्चा सुरू केल्यानंतर बरेच माझे मित्रमंडळी पूर्वी सुद्धा असं म्हणायचे, की "असं नाही रे, एवढा कोणी विचार नाही करत. आपण सिनेमा बघताना ना, आपण डोकं गहाण ठेवायचं असतं आणि मुख्य म्हणजे सिनेमा आपण टाईमपास करण्यासाठी बघतो आणि त्यामुळे त्याचा काही माझ्या मनावर परिणाम होत नाही. मी एरवी व्यवस्थित विचार करणारा माणूस आहे. मी समाजातल्या काही घातक प्रवृत्तींना म्हणजे बढावा देणारा माणूस नाहीये. पण सिनेमांमध्ये गुंडगिरी आणि असे घाणेरडे प्रकार असले तर चालतात. त्यात खून, माऱ्या-मला बलात्कार दिसते म्हणून माझ्या मनावर काही परिणाम होत नाही. अशा प्रकारचा एक साधारण आपण दृष्टिकोन स्वतःला प्रोजेक्ट करत असतो. तर त्याच्यामधला हा जो मुद्दा त्यांनी सांगितला, तर मी खूप त्याचा विचार करत होतो, की हा जो टाईमपासचा मुद्दा आहे, की मी केवळ वेळ घालवण्यासाठी आणि टाईमपास करण्यासाठी म्हणून एक चित्रपट बघतो. त्याचा मुळात एवढ्या गांभीर्याने विचार करण्याचं काय कारण आहे? तर तिथे असं लक्षात आलं, की आपण कुठलंही अन्न खातो. आता गेल्या अनेक वर्षांमध्ये जंक फूड विषयी इतकं बोललं गेलंय. मला प्रेक्षकातले अनेक पालक हे म्हणजे आजोबा असतील किंवा लहान मुलांचे पालक असतील, या सगळ्यांवरती तर अक्षरशः त्याचा मारा केला गेलेला आहे, की मुलांसाठी जंक फूड वाईट आहे, अमकं आहे, तमकं आहे वगैरे सगळं. आता या सगळ्यानंतर सुद्धा मुलांच्या मनात किंवा मोठ्यांच्याही मनात खरं म्हणजे जंक फूडची इच्छा तयार होतेच. आपल्याला पास्ता पाहिजे, पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे. दुसऱ्या बाजूने आपल्याला भाकरी आहे, पालेभाजी आहे, आरोग्याला अत्यंत चांगलं असं जे काही एक चौरस आहार आपल्याला शाळेपासून शिकवलेला आहे, तो आपल्याला माहिती आहे, की तो काय आहे म्हणून. आपण जर असं म्हटलं, की हा जो चौरस आहार आहे आणि चांगला आहार आहे, हा जो मी खातो आहे, तो माझ्या सर्व धमन्यांमध्ये जातो, रक्तामध्ये त्याचं मिश्रण होतं आणि त्यातून मला ताकद मिळते. हे जे जंक फूड आहे ना, ते मात्र माझ्या अंगात कुठेच जात नाही. ते ते तसंच निघून जातं. ते मला फक्त खाण्यापुरती त्याची एक चव लागते, पण त्याचा माझ्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही. तर हे म्हणणं खूप बालिश वाटेल. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो, की कळतंय आम्हाला तेवढं शास्त्र, अशा पद्धतीने नाही होत. त्याचा पण आपल्या मनावर परिणाम होतो. त्याने पोट मोठं होतं, अमुक होतं, तमुक होतं. कोलेस्टेरॉल, हार्ट डिसीज, अमकं-ढमकं सगळी यादी आपल्याला माहिती असते. पण मनाच्या आहाराविषयी आपण तसं बोलत नाही. आपण तिथे हे अशी छोट्या पळवाटाकडून म्हणतो, की हा टाईमपास आहे. याचा आमच्या मनावर परिणामच होत नाहीये. पण प्रत्यक्षामध्ये मला असं वाटतं, की हे जे जंक फूड आपल्याला मानसिक आरोग्याच्या बाबतीत मानसिक जंक फूड जे दिलं जातं, त्याचाही आपल्या मनावरती आणि विशेषतः अंतर्मनावरती इतका मोठा परिणाम होत असतो, की तो परिणाम हा त्याच्या दुष्परिणामांचं काहीतरी व्यक्त होणं बाहेर येईपर्यंत आपल्याला पत्ताही लागत नाही. अनेकदा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. आपल्याला कळतच नाही आपण कुठे फसवलं गेलेलो आहोत. म्हणजे मला आठवतंय, की हे जे मी वेगवेगळे अनुभव सांगत होतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चित्रपटांच्या वेळेला आम्हाला असं लक्षात आलं, की आपण जे काही सांगू बघतोय, त्याच्या खूप खूप पलीकडे संस्कृती ओलांडून आणि अ, मानसिकता ओलांडून त्या अ, प्रदेश आणि भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून खूप अंतर्मनापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो. म्हणजे मला आठवतंय, की आम्ही चाकोरी नावाचा एक आमचा लघुपट आहे, जो YouTubeवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये एक खेडेगावामधली छोटी 17-18 वर्षाची मुलगी आहे आणि ती चोरून सायकल कशी चालवायला शिकते. आता खरं म्हणजे सायकल ही चोरून शिकण्याची गोष्ट नाहीये, पण ती लग्नानंतर घरी परत पाठवून दिलेली अशी मुलगी आहे, जिला त्या घरामध्ये, त्या गावामध्ये कुठलंच स्टेटस नाहीये. तर अशी ही मुलगी आहे, ती सायकल सुद्धा चोरून शिकते आणि सगळ्या गावासमोर तिथे सायकल चालवून दाखवते, असा त्या चित्रपटाचा, लघुपटाचा शेवट आहे.
त्याच्यामध्ये मी मगाचपासून जो शब्द प्रतिमा हा शब्द वापरतोय, तशी एक आम्ही प्रतिमा वापरलेली होती, की ती साडी म्हणजे साधं कॉटनचं लुगडं नेसलेली मुलगी आहे आणि तिच्या समोर जी सायकल ठेवलेली आहे ती पुरुषी सायकल आहे, लेडीज सायकल नाहीये. आता जवळजवळ सगळ्याच सायकली लेडीज झाल्या, त्यांना तो तिरका दांडा असतो. पण पूर्वी त्या काळ्या सायकलना असा तो आडवा दांडा असायचा आणि त्याच्यावरून पुरुषांना अशी टांग टाकता यायची, पण बायकांसाठी अशा याची दांड्याची लेडीज सायकल बनवलेली असायची. हे मी नव्या पिढीतले कोणी प्रेक्षक असतील तर त्यांच्यासाठी सांगतो. तर या सायकलवरती त्या सगळ्या धडपडीतून ती अशी पाऊल टाकते आणि ती पुरुषी सायकल साडी नेसून कशी बशी ती चालवायला लागते, असं ते दृश्य होतं. तर ते जेव्हा ती पाऊल इकडून तिकडे त्या दांड्यावरून टाकते, तेव्हा तिच्या पायामधलं जे पैंजण आहे ते असं निखळून पडतं. आता हे जेव्हा मी चित्रपटामध्ये दाखवलं, त्यावेळेला आम्ही चित्रपटाच्या तंत्राच्या अनेक छोट्या-छोट्या स्वस्तवाल्या गमती वापरल्या. आम्हाला काही मोठाले व्ही-एफ-एक्स शक्य नव्हते. पण त्यामुळे स्लो मोशनमध्ये ते असं पैंजण खाली पडतं असं दाखवलेलं होतं. तर मला आठवतंय की त्यावेळेला काही अंगणवाडी सेविकांना आम्ही ती फिल्म दाखवली. तर ते बघताना त्या सगळ्या अंगणवाडी सेविकांच्या मनावर असं त्याचा इतकी परिणाम झाला त्याचा, की असं अशा पद्धतीने त्यांचा एक क्षणभर श्वास रोखला गेला, की ही ती पुरुषी सायकलची ती दांडी ओलांडून अशी पलीकडे पाऊल टाकते. म्हणजे एका वेगळ्या प्रदेशात जणू काही ती पाऊल टाकते आणि तिच्या त्या पावलाच्या झटक्याने तिच्या पायातले पैंजण गळून पडले. तर पैंजण म्हणजे काय? ते गळून पडणं म्हणजे काय? याचं प्रतीक कुठेही शब्दात न सांगता त्याची इतकी एक उत्तमपणे पोहोचणारी प्रतिमा तयार झाली, की त्या सगळ्या अंगणवाडी सेविका बायका होत्या त्या अशा त्यांना त्यांचं मन भरून आलं. मला असं वाटलं हे तर साहजिक आहे, कारण ती मुलगी त्यांच्यासारखीच आहे. नंतर आम्ही हा चित्रपट इटलीमधल्या एका महोत्सवामध्ये दाखवत होतो आणि तो चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक भाषांतर करणारी स्त्री आम्हाला भेटायला आली. ती म्हणाली, की या चित्रपटाचं प्रेक्षकांसाठी ऑडिओ भाषांतर जे चित्रपट चालू असताना सांगायचे ते मी केलेलं आहे आणि मला भयंकर तुमचा चित्रपट आवडला. तर मी थोडंसं काय अपॉलॉजिटी केली. तिला म्हटलं, "हो, खरं आहे आमच्याकडे खेडोपाडीच्या मुलींचे खूप प्रश्न आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही ती फिल्म बनवलेली आहे." तर ती म्हणाली, "विशेषतः ते जे अँकलेट पडतं, तो प्रसंग फार छान आहे." तर मी म्हटलं, "हो, त्या मुलीच्या एक प्रकारे मुक्तीची ती गोष्ट आहे. तिच्या लिबरेशनची गोष्ट आम्ही सांगतोय." तर ती म्हणाली, "असं म्हणू नकोस. ती माझ्या पण लिबरेशनची गोष्ट आहे." तर मी खूप विचारात पडलो, की ही इतकी आधुनिक तरुणी आहे, जी इटलीमध्ये एका मोठ्या प्रोफेशनल फिल्म फेस्टिव्हलच्या पदावर असलेली आहे आणि भाषांतर करते आमच्या चित्रपटाचं. तिला असं कसं वाटलं असेल? तर ती म्हणाली, की अ, म्हणजे त्या म्हणजे मला सायकल शिकायला त्रास झाला असेल असं नाहीये. पण माझ्या आयुष्यामधली अशी कुठली हर्डल्स मी ओलांडली आहेत किंवा माझ्या पायामध्ये कुठल्या चेन्स आहेत, की ज्या अजून गळून पडलेल्या नाहीयेत आणि त्या चेन्स कधी गळून पडणार आहेत? हे सगळं माझ्या मनामध्ये त्या प्रतिमेने जागं झालं. आणि हे सगळं तिला आम्हाला सांगावं लागलं नाही, शब्दांमध्ये सांगावं लागलं नाही, की हे जे पैंजण पडतं याचा अर्थ हा आहे बरं का. तो म्हणजे एका बाजूनी कुठल्यातरी भीमाशंकर जवळच्या छोट्या अंगणवाडी सेविकेपासून ते त्या इटलीमधल्या आधुनिक बाईपर्यंत ही प्रतिमा तिच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची ताकद या माध्यमाने आम्हाला दिली. ही जी मी काही-काही उदाहरणं तुम्हाला सांगतोय, ती या प्रतिमा कशा छान जमल्या यासाठी सांगत नसून मला असं वाटतं, की आम्हालाच आमच्या शिक्षणात असं जाणवत गेलं, की अरे बापरे! एवढी मोठी ताकद आहे. याहून जास्त आता काहीतरी छान करायला पाहिजे, की जे आणखीन कसं अंतर्मनापर्यंत प्रेक्षकाच्या पोहोचेल म्हणून. कारण मला आठवतंय, की दोघी चित्रपटाच्या वेळेला असाच अनुभव आला होता, की दोघी जर कोणी प्रेक्षकांनी आपण पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये त्या मुलीला त्या घराची सगळी वाताहत झाल्यामुळे आणि त्यांना दुसरा काही उपाय न उरल्यामुळे त्यातल्या थोरल्या मुलीला मुंबईला पाठवलं जातं आणि असं गृहीत धरलेलं आहे, की ती वेश्या व्यवसायाला लागली असं म्हणून. आणि मग ती जेव्हा शेवटच्या प्रसंगामध्ये परत येते, तेव्हा त्या आईला आणि सगळ्यांना असं दुःख होतं, की आपण एक प्रकारे असा कसा बळी दिला आपल्या मुलीचा. या ठिकाणी तो शेवट होतो त्या चित्रपटाचा. तर तो चित्रपट आम्ही जर्मनीमध्ये दाखवत होतो, तेव्हा एक व्हिएतनाममधली पत्रकार आम्हाला भेटायला आली आणि ती म्हणाली, की हे सगळं बघत असताना मला व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला आमच्या पिढीतल्या अनेक मुलींना आणि बायकांना कसं वापरलं गेलं अमेरिकन सैनिकांकडून, हे मला आठवतंय. आणि आपला जीव वाचवायचा असेल, आपलं कुटुंब वाचवायचं असेल, तर पहिल्यांदा काय करायचं, तर आपल्या मुलीला बळी द्यायचं किंवा त्या घरातल्या बाईला बळी द्यायचं अमेरिकन सैनिकांच्या अत्याचाराच्या समोर. तर एका बाजूनी ही कुठल्यातरी सासवड जवळच्या छोट्या खेड्यामधली सांगितलेली गोष्ट, ही त्या व्हिएतनाम युद्धाचा अनुभव घेतलेल्या व्हिएतनामी तरुण पत्रकार बाईला स्वतःची गोष्ट वाटायला लागते. तीच गोष्ट मला आठवते वास्तुपुरुष या चित्रपटाच्या वेळेला झाली, की अमेरिकेला आम्ही चित्रपट दाखवण्यासाठी गेलो होतो.
तर तिकडे आम्हाला एक तरुण तरुणींचा घोळका भेटायला आला आणि हे सगळे हायली प्रोफेशनल्स होते. ते सगळे तिथे स्थायिक झालेले होते. तर ते म्हणाले वास्तुपुरुष मधला भास्कर म्हणजे जो त्या पिढीच्या दृष्टीने मला वाटतं वडिलांच्या किंवा थोड्या आणखीन वरच्या पिढीचा असेल. 1960 मध्ये जो तरुण होता त्या तरुणाची ती गोष्ट वास्तुपुरुष फिल्म मध्ये आलेली आहे. तर तो त्याचं छोटं गाव सोडून मुंबईला गेला आणि दुसऱ्या समाजासाठी काहीतरी करायला लागला. पण मनामध्ये त्याच्या हुरहुर आहे, माझ्या गावाचं काय? माझ्या गावापर्यंत मी पोहोचूच शकलो नाही आणि हे बरोबर केलं की चूक केलं? मी माझ्या गावाचं काहीतरी देणं लागतो. अजून मला त्या समाज पुरुषाचं ऋण फेडलं पाहिजे. हे जे तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय, हे आम्हाला इथे अमेरिकेमध्ये वास्तुपुरुष फिल्म बघताना जाणवतंय. आम्हाला आमच्या दृष्टीने ते खेडं हा जणू काही आमचा भारत आहे आणि अमेरिकेमधलं आमचं आयुष्य त्या भास्करसारखं आम्ही मुंबईमध्ये जगतो आहोत. आणि ते म्हणाले आम्ही अनेकदा जमून वास्तुपुरुष बघतो, त्याचा विचार करतो आणि त्या सगळ्यातून आम्ही पुन्हा पुन्हा हा मुद्दा शिकतो आहोत की समाज ऋणाची फेड करायची असेल तर निदान इथल्या समाजासाठी आपण काही करू शकतो का? इथल्या शोषितांच्यासाठी, वंचितांसाठी आपण काही करू शकतो का? हा विचार इथे राहून आम्ही करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या कुठल्याही सामाजिक प्रश्नासाठी आपण काय करू ह्या विचार करण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मोठी प्रेरणा या चित्रपटातून मिळते असं म्हणून. ही काही उदाहरणं मी आपल्याला यासाठी दिली की या सगळ्यातून आम्हाला जे मी म्हटलं की या चित्रपटाची ताकद आणि त्याच्याच बरोबरीने जबाबदारी पण जाणवत गेली ती या सगळ्या प्रवासामध्ये जाणवत गेली. आणि मग असं लक्षात आलं की ही जबाबदारी न पाळणारी जी माध्यम आहेत ती किती मोठा घातक परिणाम आपल्या सर्वांच्या मनावरती करतात. मी खरं म्हणजे आजच्या काळामध्ये चित्रपटांचं नावच घेणार नाही. मला असं वाटतं की आपल्या समोर येणाऱ्या ज्या मालिका आहेत या सगळ्यांनी एकदा फक्त आठवून बघाव्या आणि यामध्ये मी महिलांना कुठल्याही प्रकारे दोष देणार नाही. कारण अनेकदा असं होतं की पुरुषांना असं म्हणायला खूप आवडतं की काय त्या बायका आमच्या घरातल्या या मालिका बघत बसतात आणि काय ती सासू-सुनांची भांडणं वगैरे, वगैरे असं. पण ते तितकं सोपं नाहीये. त्या सगळ्या मालिकांचे दिवसामधले जे कप्पे पाडलेले आहेत, ते कुठल्या प्रकारचा सामाजिक स्तरातला वर्ग हा कुठला खेड्यातला आहे का शहरातला आहे का निम्न शहरी भागातला आहे, त्याला कुठल्या वेळेला मोकळा वेळ असतो, पुरुष केव्हा बघतात, बायका केव्हा बघतात, तरुण केव्हा बघतात, म्हातारे-कोतारे केव्हा बघतात, या सगळ्याचा विचार करत करत स्लॉटिंग करून बनवलेल्या त्या सिरियल्स आहेत. आणि त्यामुळे पौराणिक कंटेंट किती हवा, सासू-सुनांची भांडणं किती हवी, खेडेगावातल्या माणसांचा निरागसपणा किती हवा, या सगळ्याचं एक मिक्सचर करत करत ती मांडणी तुमच्या डोळ्यासमोर येते. आणि या सगळ्यामध्ये मला मगाशी मी पुन्हा एक जो बेसावतपणा म्हटला तो आणि स्वतः प्रेक्षक म्हणून हुशार समजण्याचा जो एक घोटाळा आपण सगळे करतो असं मी म्हटलं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे दूरदर्शन म्हणजे आपल्या या टेलिव्हिजनच्या वाहिन्यांवरच्या मालिका हे आहे. आपल्यापैकी कोणालाही जर असं विचारलं की अमुक अमुक मालिका मला वाटतं कुठली सध्या ती माझ्या नवऱ्याची बायको अशी एक चालू आहे, दुसरी एक काहीतरी तिचं नाव विसरलो, ज्याच्या म्हणजे तुम्ही फेसबुकवरती सुद्धा अनेकांनी बबड्या असा वागला आणि बबड्या तसं वागला असं काय काय म्हटलं होतं. तर माझे काही काही टीव्ही न बघणारे मित्र म्हणाले कोण बबड्या मला नाही माहिती असं. पण जवळ साधारण फेसबुकवरती माझ्या आसपास असणाऱ्या सर्व मित्रांना बबड्या म्हटल्यानंतर म्हणजे कोण हे कळतं. म्हणजे ती मालिका किती जण बघत असतील ते बघा. तर या सगळ्या मालिकांमध्ये अनेकदा तुम्हाला असं आढळेल, तुम्ही थोडंसं स्वतःशी आठवून बघा, की त्यामध्ये काही पात्र असतात, विशेषतः स्त्रिया असतात, काही वेळेला पुरुष पण असतात, की जे मनाने आत्यंतिक चांगले असतात. आणि मनाने आत्यंतिक चांगली असणारी माणसं ही दुर्बल असतात. ती अत्यंत चांगली मनाने असल्यामुळेच त्यांना दुसऱ्याचे डावपेच लक्षात येत नाहीत, कटकारस्थानं लक्षात येत नाहीत. हे थोडक्यात साध्या शब्दात बोलायचं ती मूर्ख असतात. त्यामुळे जी मनाने चांगली माणसं असतात ती मूर्ख असतात. आणि जी कटकारस्थानं करणारी माणसं असतात ती मात्र हुशार असतात आणि त्यांना त्यांची हुशारी कशी वापरायची हे कळत असतं. प्रत्येक घरामधल्या बायकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कटकारस्थानं चालू असतात आणि ती ज्यांच्याबद्दल चालू आहेत त्यांना सोडून बाकी सगळ्यांना कळतात, पण ज्यांच्याबद्दल कटकारस्थानं चालू आहे त्यांना मात्र कळत नाही. आता हे सगळं प्रेक्षक म्हणून पाहताना मला 100% खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की हा काय मूर्खपणा आहे. असं प्रत्येक मालिकेचा एपिसोड झाल्यानंतर आपण एकमेकांशी बोलताना म्हणत असणार. आणि त्या घरातली आजी असेल, म्हणजे सासू असेल, सून असेल, छोटी मुलगी असेल, मुलगा असेल, नवरा असेल, बाप असेल, ते सगळे म्हणत असतील, "काय दाखवतात? काय ह्यांना काही कळत नाही. हे किती वेळ चालली ही मालिका?" अमुक-तमुक. आणि तरी दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला तुम्ही तिथे बसता. तर एक प्रकारे कसं आहे ना, दारुड्या माणसाबद्दल आम्ही मागे अल्कोहोलिक अनोनिमस याबद्दल काम करत होतो तेव्हा असं लक्षात आलं, की दारू पिणं ही नुसती आवड राहत नाही एका काळानंतर, तर तो आजार बनतो. तसं हे सगळं नको असलेलं बघत राहणं हा आपल्या सगळ्यांचा खूप मोठा मानसिक आजार आहे.
आणि त्या आजारामध्ये आपण कसे अडकतो याची एक जाणीव आपण स्वतःला करून दिली तर मला वाटतं आपण त्या आजारातनं बाहेर पडू शकू. आपल्यापैकी प्रत्येकाला गॉसिप करायला थोडंफार आवडतं, की ती ना ती तसलीच आहे, तो ना तो फार नालायकच आहे, तो फार स्वार्थी आहे, अमका अमका आहे, तो फार ॲम्बिशियस आहे, मी नाही तसा बाबा असं म्हणून. तर ह्या सगळ्या गॉसिपमध्ये आपला एक प्रयत्न असा चाललेला असतो, की दुसरं माणूस काहीतरी वाईट आहे आणि मी मात्र तसा नाही किंवा तशी नाही आणि मी चांगला किंवा चांगली आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपण भोवतालची माणसं वापरत असतो. प्रत्येक वेळेला ते खरं असतं असं नाही, पण आपल्या मनाचं समाधान त्यातून आपण करून घेत असतो. या सगळ्यामध्ये या मालिकांमधून आपल्या घराघरांमध्ये एक प्रचंड मोठा शेजार निर्माण केलेला आहे. खेडेगाव, शहर आणि सगळीकडे पसरलेला. त्यामुळे आता आपल्याला असंख्य व्यक्तिरेखा आहेत, की ज्यांच्या मूर्खपणांविषयी आपण बोलू शकतो. आणि मग असं लक्षात येईल तुम्हाला, की यामध्ये तुम्हाला अतृप्त ठेवून ती पात्र अशी का वागतात याच्याविषयी संताप आणि वैताग तुमच्या मनामध्ये सतत निर्माण होत जाईल हां. प्रत्येक दिवशी झोपताना तुम्ही त्यातल्या माणसांच्या चिंतेनी, वैतागानी, मूर्खपणाला नावं ठेवतच झोपणार आहात आणि दुसऱ्या दिवशी तरी याचं काही बरं होणार आहे का? याच्या उमेदीने परत बघायला बसणार आहात. याची खेळी खेळली गेलेली आहे. हे तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही हे या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण भयंकर स्वतःला हुशार प्रेक्षक समजत होतो आणि आपल्याला असं वाटत होतं की या बनवणाऱ्यांना अक्कल नाहीये म्हणून ते अशा मूर्ख व्यक्तिरेखा निर्माण करतायत. पण संपूर्णपणे उलटी परिस्थिती अशी आहे की त्यांना बरोबर कळतंय ते काय करतायत ते. त्यांच्या मीटिंग्स घेऊन एकमेकांमध्ये ठरवून अमक्या पात्राला आता आणखीन भडक करूया, अमक्या पात्राला मूर्ख करूया, अमक्या पात्राला याच्या विरुद्ध भडकूया, अशी सगळी रचना करून त्या बनवल्या जात असतात. आणि या सगळ्यामध्ये आपण सगळेजण त्या सगळ्याचे व्हिक्टिम, बळी ठरत असतो. आता बळी, व्हिक्टिम हे सगळे खूप मोठे शब्द आहेत. पण घराघरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या मालिका पाहताना तयार होणारं एक काय विषाची जी पेरणी आहे, ती आपल्याला आज लक्षात येणार नाही. खरं म्हणजे हे विधान मी 20 वर्षांपूर्वी पण करत होतो. पण 20 वर्षामध्ये ती विषाची पेरणी झाली आहे, हे आज आपल्याला लक्षात येऊ शकेल. पण बहुधा ते आजही आपल्या लक्षात नाही आलेलं, तर कदाचित ते आणखीन 20 वर्षांनी आपल्याला तपासून बघावं लागेल. तर या पद्धतीने ही विषाची पेरणी ही आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये घुसते आहे. म्हणजे जेव्हा ती मालिका बघताना एखादी सासू ही संतापाने म्हणत असेल ना, ही ही जी काही नालायक सूनबाई आहे ना, तिला धरून हाणावंसं वाटतं मला. तर समोर प्रेक्षकांमधल्या कोणालाच काही प्रॉब्लेम वाटत नाही, कारण त्या बाईविषयी ती बोलते आहे. पण प्रत्यक्षात तिच्या घरातल्या सुनेमधल्या कुठल्यातरी आगाऊपणाला उद्देशून ती ते बोलत असते. आता या सगळ्यामध्ये स्त्री-पुरुष संबंधांचा सुद्धा एक मजेशीर भाग आहे. तुम्ही जर तपासून पाहिलंत, म्हणजे मी थोडं मालिकांविषयी मुद्दाम वेगळा वेळ घेतोय, की तो चित्रपटांपेक्षा एक मोठा आपल्या घरात आत घुसलेला आणि म्हणून अंतर्मनात जास्त घुसलेला भाग आहे म्हणून. सर्व मालिकांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात. या विषयाची आता खूप चेष्टा झालेली आहे. मग तो खंडोबा जरी असला तरी त्याच्यात 2 बायका असणं याच्यावरती आपला फोकस असतो. तो तुकाराम जरी असला, संत तुकाराम, तरी त्याच्या आयुष्यामध्ये 2 बायका होत्या याच्यावरती आपला फोकस असतो. मग प्रत्येक तो जमीनदार असेल, तो इंजिनियर असेल, नाहीतर तो गायक असेल, नाहीतर तो अजून कोण असेल, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये 2 बायका असण्याची कथानकं रचली जातात. सगळ्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल, की पुरुष प्रेक्षकाच्या दृष्टीने एक वेगळ्या प्रकारची अंतर्मनामधली फॅन्टसी त्याला पुरवली जाते आणि त्याला त्याच्या घरामधली बायको साधी-भोळी हवी आहे, जिच्या जाणार आहे. त्यामुळे त्यांचं पण ते नसताना त्याच्या आयुष्यामध्ये एक आकर्षक, आधुनिक अशी एक वेगळी बाई पण त्याला लागणार आहे. तर हे जे मॉडेल आहे, ते आपल्या सगळ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला इतकं आवडणार आहे, की काय बायका मूर्खासारख्या सिरियल बघतात असं म्हणत-म्हणत त्या आकर्षक स्त्रीसाठी तो पुरुष मात्र ती मालिका बघायला येऊन बसणार आहे. तो असं भासवणार नाही, की तो ते बघतो आहे. तो असंच म्हणणार आहे, की तो जणू काही त्या सोसणाऱ्या बायकोच्याच बाजूला आहे. पण त्याच्या अंतर्मनामध्ये एक संपूर्ण वेगळी प्रक्रिया चाललेली असणार आहे आणि जिथे त्याच्या बायकोला हा पत्ताच लागणार नाहीये, की त्या सोसणाऱ्या बायकोऐवजी तो त्या आकर्षक स्त्रीकडे बघतोय. तर आता ही फार मजेशीर खेळी आहे आणि हे म्हणजे मी कट कारस्थानाच्याच भाषेत बोलतोय असं तुम्हाला वाटू शकेल. पण एक प्रकारे चित्रपट बनवणाऱ्यांचं हे कट कारस्थानच आहे आणि त्यातून हळू आपण प्रेक्षकांपर्यंत काय प्रतिमा निर्माण करतो आहोत. तर आधुनिक कपडे घालणारी, केस कापलेली, केस मोकळे सोडणारी, स्लीवलेस ब्लाउज घातलेली किंवा स्कर्ट, जीन्स वगैरे घालणारी ही जी मुलगी असते किंवा तरुणी असते ही वाईट चालीची असते. ती पुरुषांना त्रास देणारी असते आणि त्यामुळे अशा बाईला आपल्या आयुष्यातून दूर ठेवावं. कारण ते आपल्या आयुष्यातल्या
वरती भुरळ पाडण्याचं काम करत असते. पण जी साडी नेसलेली असते, कुंकू लावणारी असते, थोडे घरंदाजपणे दागिने वगैरे घालणारी असते, ती मनाने चांगली बाई असते आणि ती सगळं घर काही सांभाळत असते. तर या पद्धतीच्या ज्या प्रतिमा आपल्या घराघरांमध्ये आहेत, या साधारणतः मला असं आठवतंय की महात्मा फुलेंनी 19व्या शतकाच्या शेवटी जे पुसायचा प्रयत्न केला, महर्षी कर्वे यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला केला आणि ज्या महाराष्ट्रामध्ये आगरकरांसारखे मोठे स्त्री पुरुष समानतेचं इतकं महान काम करून गेलेली माणसं होऊन गेली, त्या सगळ्या समाजामध्ये 20वं शतक संपता संपता आणि 21वं शतक सुरू होता होता आपण अशा काहीतरी प्रतिमा बघतो आहोत. हे आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे हे आपण तपासून बघायला पाहिजे. आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानता असेल किंवा एक वेगळा चंगळवाद आपल्या आयुष्यामध्ये घुसवण्याचा जो एक भाग आहे, त्या सगळ्याचं किती मोठं आयोजन आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतंय हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ अनेक नवे मोबाईलची मॉडेल जी आहेत, ती या सगळ्या टेलिव्हिजन मालिकांमधनं आपल्याला दिसायला लागली आणि ती जसजशी बदलायला लागली तसतसं आपल्याला असं वाटायला की अरे हे मला पाहिजे, कारण ते त्यात दिसतंय. चित्रपटांमध्ये जे कपडे दिसतात ते आपल्याला घालावेसे वाटतात. आपल्याला आवडणाऱ्या नायक नायिकेने जे परिधान केले ते आपल्याला घालावंसं वाटतं. तर या पद्धतीने त्या प्रतिमा किती मोठ्या प्रमाणावरती आपल्यापर्यंत पोहोचतात, हे आपण त्यातनं लक्षात घेऊ शकतो. आता एक छोटासा एक प्रश्न काहीतरी असा फ्लॅश होऊन गेला, त्यातल्या 2 शब्दांवरनं मला लक्षात आलं की तो प्रश्न काय असावा. त्यात असं कुठेतरी हे होतं की कीर्तनाने समाज सुधारत नाही, पण तमाशाने मात्र बिघडतो. तर इथे आता मी थोडासा आमच्या कामाकडे वळतो. तर मला असं वाटतं की चित्रपट जे आहेत, तर त्यातल्या मनोरंजनाविषयी कुणालाच काही वावडं नाहीये. मला स्वतःला मनोरंजन लागतं. मनोरंजन हवं आपल्याला आयुष्यात. हे सतत गंभीरपणे घेण्याची काही गरज आहे असं नाहीये. आणि मनोरंजन ही एक वेगळ्या प्रकारे गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे. हे सगळंच लक्षात घेऊन आपण असं म्हणू शकतो, की कीर्तनाने समाज सुधारत नाही आणि तो तमाशाने बिघडतो. ही पुन्हा आपल्या समाजाने काढलेली एक सोयीस्कर पळवाट आहे असं मला नेहमी वाटतं. आणि इथे आपण आपल्या मनाने एक शरणचिठ्ठीच देऊन टाकतो, की तमाशामध्ये जास्त ताकद आहे. म्हणजे जे पिंजरा चित्रपटाने दाखवलंय, की तो जो मालक होता त्याची मास्तर जे होते त्यांची कशी नशिबानं थट्टा मानली म्हणून त्यांना तमाशापर्यंत नेलं वगैरे, वगैरे. तर यामध्ये मला 2 गोष्टी वाटतात. एक म्हणजे मला व्हॅल्यू सिस्टम म्हणून आणि मूल्य म्हणून मी कीर्तन ही गोष्ट चांगली आणि तमाशा ही गोष्ट वाईट असंच मुळात मानायला तयार नाही. मला असं वाटतं, की तमाशा ही लोककला होती आणि कीर्तन हे देवळामध्ये चालणारं एक थोडंसं जास्त ब्राह्मणी पद्धतीच्या संस्कृतीतून आलेलं माध्यम होतं. मला 100% खात्री आहे, की कीर्तनामधून अशाच प्रकारची अत्यंत आपल्याला काळाच्या दृष्टीने मागे नेणारी आणि आधुनिकतेला आणखीन खाली दाबणारी अशी मूल्य अनेकदा कीर्तनातनं पण सांगितली गेलेली आहेत. कीर्तन हे जेव्हा भक्तिरसाने ओथंबलेलं असायचं आणि त्यातून देवाला शरण जाणं हे सांगितलेलं असायचं आणि त्या कीर्तनामधून हे मी मुद्दाम कीर्तन आणि तमाशा शब्द वापरतो, पण हे सगळे तुम्ही चित्रपट आणि या माध्यमांना पण लावून बघा. तोपर्यंत त्याच्यामध्ये एक प्रकारचा निरागसता असते आणि तुकारामामध्ये ज्या पद्धतीचं विठ्ठलाला शरण जाणं आहे, त्याला बरोबरीच्या नात्याने थोड्याशा शिव्या देणं पण आहे. असं देवाशी नातं असणं ही संपूर्ण वेगळी गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूनी जेव्हा आपल्याला हजारो कोटीचे दागिने आणि घातलेले दिसतात. त्या देवस्थानाचे ट्रस्टींचं करप्शन चाललेलं आपल्याला दिसतं आणि तरीही आपण देवाच्या बद्दल तीच भावना मनामध्ये बाळगतो. तेव्हा देवाचं आणि आपलं नातं कुठे बिघडलंय का हे आपण तपासून बघायची पाळी येते. आणि मग तुमचं कीर्तन हे तुम्हाला देवासमोर नम्र व्हायला शिकवतंय का तुमच्या चालीरीतींमधल्या नव्या गोष्टी कशा वाईट आहेत आणि तुमचं जे काही मुळात बुरसटलेलं जीवन आहे तेच कसं चांगलं आहे हे छुपेपणाने सांगायचा प्रयत्न करते का हेही आपण तपासून बघायला पाहिजे. आणि याची उदाहरण देणारे अनेक कीर्तनं आताच्या काळात होऊन गेलेत आणि त्याच्यावर सामाजिक माध्यमांवर खूप चर्चा पण झालीत. म्हणून मी त्याच्यावर मी आता नाव घेऊन बोलतच बसत नाही. स्त्री असतील, पुरुष असतील अशा कीर्तनकारांची अशी बरीच उदाहरणं मला याच्यामध्ये आठवत आहेत. आणि घरोघरच्या सासू-सुनांमध्ये अत्यंत मजेशीर पद्धतीचा गोंधळ उडवून देणारी कीर्तन पण आता झालेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूने तमाशासारखी जी लोककला आहे, तर ती फक्त पुरुष बघायला जात असल्यामुळे आणि त्यांना एक शृंगार रस मिळावा अशा पद्धतीने जेव्हा तयार झालेली होती, तेव्हा त्या कलेला एक तिचा वेगळ्या अर्थाने निरागसपणा होता. आता त्याचा सुद्धा चित्रपटामध्ये जेव्हा वापर व्हायला लागला, तेव्हा तमाशातली बाई ही वाईट आणि मग तिच्या मागे पुरुष जातो, तो नादी लागतो. अशा प्रकारच्या प्रतिमा निर्माण करत आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या मनामध्ये अनेकदा असं तयार होतं, की तमाशावाला चित्रपट म्हणजे वाईट किंवा तमाशा ही वाईट गोष्ट आहे. ज्या तमाशानी इतक्या मोठ्या लोकसमूहाला लोककलेनी रंजन केलं त्यांचं,
तो कला प्रकार वाईट नाही असू शकणार. आता प्रश्न हाच आहे की त्या त्या कला प्रकारामधले उत्तम कलावंत कोण होते आणि हिणकस अशी कला देणारे कोण होते. आता या सगळ्यामध्ये कलेचा दर्जा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आमचे चित्रपट जेव्हा जागतिक कुठल्याही स्तरावरती आम्ही तपासून बघतो, तेव्हा मला कधीच असं वाटत नाही की यातल्या अनेक महान कलाकृतींच्या पासंगालाही पुरं पडता येणार नाही. म्हणजे त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. आम्ही त्यांच्या कुठेच जवळ पोहोचू शकणार नाही याची अगदी नम्र जाणीव माझ्या मनामध्ये येते चित्रपटाचा अभ्यासक म्हणून. पण दुसऱ्या बाजूने मला एक समाधान मात्र वाटतं की त्याच्या हेतूविषयी मी अत्यंत प्रामाणिकपणे बोलू शकतो की तिथे मात्र ते जे यातलं कुंकू चित्रपटातलं गाणं आहे ना, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तसं तेवढं मात्र नक्की आहे की शुद्ध मनाने केलेल्या होत्या. त्या चुका झालेल्या असू शकतील, ते वाईट झालेले असू शकतील, कोणाला त्यात काही गोष्टी आवडणार पण नाही. पण ते मन शुद्ध ठेवणं जे आहे, तर ते मन शुद्ध ठेवणं हे मी काय म्हणता येईल, कुठल्या पावित्र्य किंवा गोमूत्र शिंपडून आणि पवित्र जल हे करून तुम्ही काहीतरी शुद्धीकरण करा, या अर्थाचा शुद्धपणा म्हणत नाहीये. तर एक प्रकारची नैतिक जबाबदारी ही समाजाच्या आरोग्याची आपल्यावरती आहे, असं मानून आपल्या कलेची निर्मिती करणं. म्हणजे आम्हाला असं लक्षात आलं या सगळ्यामध्ये, मी आता वास्तुपुरुष किंवा या सगळ्यांविषयी बोलत असताना, की एक मोठा सांस्कृतिक इतिहास घडत असतो, की आपला सगळा समाज कुठे चाललाय, देश कुठे चाललाय, आपली कुटुंब व्यवस्था कशी आहे, माणसं कुठले वेश परिधान करायची, ती कशी राहायची, त्यांची स्वयंपाकघरं कशी होती, भांडी-कुंडी कशी होती, इथपासून ते त्यांच्या भावभावना कशा होत्या, नातेसंबंध कसे होते, या सगळ्याचा जर इतिहास आणखीन 50 वर्षानंतर जर कोणाला बघायचा असेल, तर कितीही पुस्तकं वाचली तरी त्याच्यापेक्षा अत्यंत थेटपणे तो पोहोचणार आहे, तो चित्रपटांमधून पोहोचणार आहे. म्हणून जर आत्ताचे चित्रपट हे जर खोटारडे बनले, तर अजून 50 वर्षानंतरच्या ज्या पिढ्या आहेत, ते तुम्ही आम्ही असे जगत होतो हे समजणार आहेत, हे आपण लक्षात घेऊया. आणि यासाठी प्रेक्षक म्हणून आपण हे करू शकतो, की या पद्धतीचे चित्रपट हे कुठे खोटारडेपणा करतायत, हे निदान इथे आणि इथे हे जाणवून घ्यायला पाहिजे, बुद्धीने समजायला पाहिजे आणि मनाला पण भिडायला पाहिजे. या दोन्ही बाजूने आपण लक्षात घेऊ, की हा हे मला कळतंय बा, तू मला फसवतोय बाबा. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारची जाणीव फक्त मनामध्ये जागी ठेवायला पाहिजे. यानंतर मी थोडं शेवटाकडे येऊन मी माझं हे निवेदन संपवतो. या नंतरच्या काळामध्ये विशेषतः मानसिक आरोग्यावरती फोकस केलेले असे हे आम्ही काही चित्रपट बनवले आणि काही एकूण आरोग्यावर सुद्धा. म्हणजे त्याच्यामध्ये जिंदगी जिंदाबाद हा HIV एड्स वरची फिल्म आम्ही केली होती. मग त्यानंतर आम्ही देवराई ही स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाच्या बद्दलची फिल्म केलेली होती. मग त्यानंतर आम्ही बाधा नावाची फिल्म केली, जी धनगर स्त्रीच्या एकटेपणा आणि त्यातून तयार झालेला तिचा हिस्टेरिया, डिप्रेशन याबद्दलची होती. हे शब्द अर्थातच तिच्या आयुष्यात नाहीयेत, पण आपण बाजूनी बघताना ते तिला लावतो आहोत. त्यानंतर नितळ ही ल्युकोडर्मा म्हणजे विटिलिगोमुळे अंगावरती पांढरं डाग पडतात, तसं असणाऱ्या एका डॉक्टर मुलीची गोष्ट होती. यानंतर आम्ही अस्तू आणि कासव हे गेल्या अगदी रिसेंट याच्यात बनवलेले 2 चित्रपट आहेत. तर अस्तू हा डिमेन्शिया आणि एका वृद्ध प्राध्यापकाची, विद्वान संस्कृतच्या प्राध्यापकाची डिमेन्शियामुळे होणारी परिस्थिती आणि जणू काही एक लहान बालक ते कसं झालंय, असं समजून घेणारी एक हत्तीची मालकीण यांच्या त्या सगळ्या नात्याबद्दलची ती गोष्ट होती आणि त्या कुटुंबाला कशा पद्धतीने त्या डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला समजून घ्यायचं याच्याबद्दलची. आणि आता शेवटची जी कासवचा आपण मगाशी उल्लेख केला, तर कासव ही एका डिप्रेशन मध्ये गेलेल्या युवकाची गोष्ट होती आणि तिला त्याला कुठल्याही प्रकारे प्रश्न न विचारता आहे तसा समजून घेत त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याची मदत करणाऱ्या, तशाच प्रकारच्या डिप्रेशनचा अनुभव असणाऱ्या दुसऱ्या स्त्रीची अशी ती गोष्ट होती. हे चित्रपट बनवताना देवराईच्याच वेळेला आम्हाला एक असं लक्षात आलं, की मानसिक आरोग्य हा एक खूप निसरडा विषय आहे आणि तो या सगळ्या माध्यमांनी खूप बेजबाबदार. तुम्ही जर आठवून पाहिलं तर अनेक चित्रपटामध्ये वेड्यांचे इस्पितळ नावाचा एक सीन येतो आणि जो साधारण विनोद निर्मितीसाठी वापरला जातो, ज्याच्यामध्ये एक मोठा हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये वेगवेगळे वेडे, हा शब्द मी थोडा वाईट म्हणजे साध्या शब्दात बोलायचो म्हणून मी तो वापरतोय. मला अलीकडे तो आवडत नाही एखाद्याला वेडा हा शब्द वापरणं, पण त्या काळात आपण तो शब्द वापरत होतो. तर असे वेडे इकडे तिकडे बागडतायत, कोणी आगगाडीच्या सारखं करतोय, कोणी मांजराचा आवाज करतोय. तर हे इतक्या एक क्षुल्लकीकरण मानसिक आजाराचं जे आहे ते या आमच्या सगळ्या माध्यमांनी इतकी वर्ष करून ठेवलेलं होतं. त्यातून थोडं बाहेर पडता पडता आणखीन एक गंमत सुरू झाली, ती म्हणजे मानसोपचार तज्ञ हाच कसा थोडा वेंधळा आहे, हाच कसा भरकटलेला आहे, जणू काही तोच एक मनोरुग्ण आहे, अशा प्रकारचा एक चेष्टेचा भाग त्याच्यामध्ये होता. आणि त्यातून हळूहळू आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळू शकेल, की
मला असं वाटतंय की साधारणतः 20 एक वर्षांच्या आधीपर्यंतचा जो सगळा काळ होता, त्यामध्ये मानसिक आरोग्याकडे बघण्याचा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन हा किती नकारार्थी होता आणि या सगळ्यामध्ये या माध्यमांचं कॉन्ट्रिब्युशन किती मोठं आहे तुम्ही बघा. मला निराशा आलेली आहे, माझ्या मनाला काहीतरी दुखापत झालेली आहे. मी मानसोपचार तज्ञाकडे जायला पाहिजे, असं आपल्या मनामध्ये आलं आणि आपण उठून गेलो. असं आपल्यापैकी किती जणांनी केलंय किंवा किती जणांनी केलेलं पाहिलंय हे जर आठवून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे जवळ-जवळ याची शक्यता खूप कमी-कमी होते. सुदैवाने गेल्या काही काळामध्ये ती वाढत गेलेली आहे. आणि याला पुन्हा जबाबदारपणे हे माध्यम वापरणारी माणसं अ, अ, माणसांमुळे ते घडतंय. हे क्रेडिटही आपण त्यांना देऊया. म्हणजे देवराई सिनेमाच्या वरून मला आठवतं, की आम्ही ब्युटिफुल माइंड हा अमेरिकन चित्रपट पाहिला होता. खूप सुंदर चित्रपट आहे तो आणि त्याच्यामध्ये तो जो नॅश हा सायंटिस्ट आहे, तर त्याला वेगवेगळे आभास होत आहेत आणि तो सगळ्या त्या प्रक्रियेतून कसा जातोय. त्या चित्रपटाची जी संपूर्ण मांडणी आहे ती चित्रपट म्हणून मला खूप आवडते आणि त्या मांडणीमध्ये त्यांनी असं केलेलं आहे, की एक प्रकारे तो सस्पेन्स थ्रिलर सारखा होतो आणि सुरुवातीला आपल्याला वाटत राहते, की काहीतरी भयंकर घडतंय की काय याच्याभोवती आणि मग हळू लक्षात येतं, की हे सगळे स्किझोफ्रेनियामधून तयार झालेले आभास आहेत म्हणून. आम्ही जेव्हा देवराई बनवायची ठरवली, तेव्हा आत्ता मी म्हटलं तसं, की आमचा जबाबदार रोल काय आहे या सगळ्यामध्ये, हे आम्ही तपासून बघायचा प्रयत्न केला. एकच मिनिट मी थोडीशी जागा बदलतो. मला वाटतं माझ्या लॅपटॉपला कनेक्शनची गरज भासेल. 1 मिनिट तर मी देवराईबद्दल सांगत होतो. तर देवराई चित्र आम्ही जेव्हा त्याची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा आम्हाला असं लक्षात की प्रकारे या हा कुठल्यासाठी करणं, हे त्या मानसिक रुग्णाच्या दृष्टीने किती अन्यायकारक आहे आणि हे आपल्याला अजिबात करायचं नाहीये, असं ठरवूनच त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि ती प्रक्रियेसाठी आम्ही जेव्हा खऱ्या अनेक स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना भेटलो आणि त्यासाठी पूर्ण एक मोठ्या प्रक्रियेतून गेलो, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला, त्यांच्याशी चर्चा केल्या. या सगळ्यामध्ये असं लक्षात आलं, की त्या व्यक्तीचा जो आभास आहे, तो जणू काही त्या काळामधल्या अनेक प्रश्नांची काहीतरी मांडणी नकळत करतो आहे. आणि मग असं लक्षात आलं, की देवराई आणि कोकणातल्या या सगळ्या हिरव्यागार वनश्रीचं नुकसान कसं होतंय, याचा ध्यास त्या स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला असणं शक्य आहे. कारण तो आजच्या काळाचा एक खरंच मोठा प्रश्न आहे. आणि आज आता देवराईनंतर मी 16 वर्षांनी इकडे आलोय आणि काल परवाच मी पुन्हा एकदा त्या देवराईमध्ये जाऊन आलो आणि मला एका बाजूने वाईट वाटलं. बऱ्यापैकी अजून ती चांगल्या स्थितीत आहे, पण तरीही त्या देवराईच्या आतून आता थोडासा रस्ता काढायचा प्रयत्न झाला आहे. काही झाडांची काटछाट झाली आहे. त्याच्या भोवतालच्या जागा आता हळू त्यांच्यावरती अधिकार सांगितला जायला लागला आहे. तर म्हणजे त्या देवराईमधल्या स्किझोफ्रेनियाच्या मनोरुग्णाच्या मनात जे चाललं होतं, ते जर आता तुम्ही मुंबई गोवा हायवेवरती जर गेला, तर जुने कोकणातले सुंदर हिरव्यागार वनश्रीने नटलेले रस्ते हे पूर्ण जाऊन त्याच्या जागी एक सपाट रस्ता यायला लागलेला आहे आणि त्याच्या भोवतालची जी सगळी झाडं आहेत ती आता तोडली जायला लागली आहेत आणि एक रखरखीत 4 पदरी हायवे आपल्याला गोव्यापर्यंत आता दिसायला लागलेला आहे. तर या चित्रपटामधला जो शेष आहे तो संतापून म्हणतो, की तुम्ही रस्ता काढताय आमच्या देवराईमधनं. तर हा जो संताप तो तेव्हा व्यक्त करत होता, तो आज इथे माझ्या मनामध्ये येतो आहे हे सगळं बघताना. आणि असं वाटतंय, की या सगळ्या निसर्गाची आपण किती आणखीन चिरफाड करणार आहोत आणि त्याला किती ओरबाडून घेणार आहोत, किती नष्ट करणार आहोत, आपल्या कुठल्यातरी सुखासाठी म्हणून. तर याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा, की मानसिक आजार ही कुठलीतरी एक वेगळी चिकटवलेली गोष्ट नाहीये किंवा मानसिक आरोग्य ही कुठलीतरी वेगळी गोष्ट नाहीये आपल्या तथाकथित नॉर्मल आयुष्यापेक्षा. ती सगळ्या आपल्या नॉर्मल आयुष्याचाच आणि हे सगळं गृहीत धरून जेव्हा ती चित्रपटामध्ये येते, तेव्हा तो चित्रपट एका जीवनाच्या अनुभवापर्यंत आपल्याला घेऊन जातो. एखाद्या आजाराचं ठिगळ त्याला लावून ठेवल्यासारखं न करता. आणि म्हणून आमचा प्रयत्न नेहमी असा होता, की नितळसारखा चित्रपट जेव्हा आम्ही बनवला, तेव्हा आम्हाला त्यातून हे म्हणायचं होतं, की कोड झालेल्या मुलीचं लग्न होत नाहीये, एवढा तो मुद्दा नाहीये. तिचं लग्न होत नाही याचं कारण आपल्या समाजामध्ये सौंदर्याच्या कल्पना काय आहेत.
मग एकूणच आपल्या सौंदर्याच्या कल्पना काय आहेत? मग आपल्याला गोरी बायको हवी का काळी बायको हवी, या संकल्पना त्याच्यात आहेत. नुसत्या स्किन टोनवरून आपण माणसाला सुंदर म्हणतो का त्याचं खरंच व्यक्तिमत्व बघतो? या सगळ्यामध्ये सौंदर्य म्हणजे काय? हा एक मोठा व्यापक प्रश्न नितळमध्ये येतो ल्युकोडर्माच्या आजाराच्या बरोबरीने. HIV एड्समध्ये सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की कंडोम वापरा, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा, एवढंच जेव्हा 1996 साली माणसं ओरडत होती, तेव्हा आम्हाला विचार करताना असं लक्षात आलं की या सगळ्याच्या मागे ज्याला तो आजार झालाय त्याच्याकडे करुणाभावाने बघणं आणि त्यांनी काहीतरी पाप केलंय म्हणून त्याला ती देवाने दिलेली शिक्षा आहे किंवा समाजाने दिलेली शिक्षा आहे असं न मानणं, हा एक महत्वाचा अंग हे आपण लक्षातच घेत नाही. आणि दुसऱ्या बाजूने जीवन हे अनमोल आहे आणि त्यामुळे कुठल्याही ऐहिक भावनेच्या पेक्षा त्याचं मोल खूप मोठं मानायला पाहिजे आणि त्या आयुष्याकडे जबाबदारीने बघायला पाहिजे, हे त्यातून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. तेच मला अस्तू आणि कासवच्या बाबतीत वाटतं की अस्तूमध्ये जेव्हा अस्तूमधले आप्पा हे एका हत्तीच्या मागे जातात आणि त्यांना एक चन्नम्मा भेटते की जी त्या हत्तीचा सांभाळ करणारी असते आणि त्यामुळे तिला एवढ्या मोठ्या हत्तीला जेव्हा बाळासारखं वागवता येतं तेव्हा ती या भरकटलेल्या संस्कृतच्या विद्वानाला सुद्धा आईसारखी माया त्याच्यावरती करू शकते. तर हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुठलाही माणूस असेल तर तो, आणि याच्या तुलनेमध्ये त्यांची स्वतःची मुलगी आहे ती मात्र आपल्या वडिलांच्या सगळ्या मेमरीमध्ये अडकून पडलेली आहे की ते असे वागले, असं कसं, कार्यकारण भाव. आणि आप्पा मात्र या सगळ्या मेमरीमधून आणि त्या सगळ्या आठवणींच्या शृंखलेतून मुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्या क्षणामध्ये जगणं हा एक काहीतरी बुद्धिस्ट तत्वज्ञानामधून आलेला जो एक साक्षात्कार आहे, तो आपल्याला डिमेन्शिया नकळत देऊन जातोय की काय, आणि आपल्याला तो हे शिकवतोय की काय की हे जे काही सगळं आठवणींच्या शृंखलांमध्ये आपण इतके रमतो ना, हे सगळं नाहीसं होणार आहे आणि उरणारा तो फक्त हा क्षण उरणार आहे. त्याच पद्धतीने कासवच्या वेळेला इतक्या तरुण मुलांमध्ये डिप्रेशन आणि निराशा आलेली दिसते असं मला लक्षात येत होतं आणि त्यातूनच डॉक्टर आगाशे अस्तू आणि कासव या दोन्हीच्या वेळेला त्यांच्याकडूनच त्याच्या प्रेरणा आलेल्या होत्या. तर ते असं म्हणाले की याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे असं. आणि मग कासव चित्रपट बनवताना आम्हाला असं लक्षात आलं की ऑलिव्ह रिडले कासवांचं जे संवर्धन इथल्या कोकणाच्या किनारपट्टीवरती चाललेलं आहे, तर ते कासवाची जी मादी आहे ती येऊन अंडी देते आणि ती अंडी जर 50-60 दिवस सांभाळून ठेवली तर त्यातून पिल्लं बाहेर येणार आहेत आणि ती समुद्रात बाहेर पडणार आहेत. तर एक प्रकारे निराश व्यक्ती ही त्या अंड्यातल्या कासवासारखी आहे की ते थोडाच काळ तुम्हाला त्यांना जपायचंय. ते जेव्हा त्या कवचामध्ये गेलेले आहेत तेव्हा त्यांना जपलं तर नंतर ते जेव्हा त्या कवचाच्या बाहेर पडतील तेव्हा हा जो जीवनाचा सागर पसरलेला आहे याच्यामध्ये त्यांचं त्यांनाच पोहायचं आहे. तिथे कुठली आई त्यांना हात धरून घेऊन जाऊ शकणार नाहीये. तो जो काळ आहे त्या काळामध्ये ती अंडी खाऊन टाकणं या पद्धतीचे जे समाज करतो आहे ते आपल्याला करायचं नाहीये. तर मला असं वाटतं की हे या अशा वेगवेगळ्या प्रतीकांमधून मानसिक आजार सुद्धा आम्ही मांडायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यामध्ये एक मला अत्यंत महत्वाचं वाटतं आणि ज्याचं संपूर्ण श्रेय सुमित्रा त्यांचं आहे, ज्यांच्या बाई लघुपटापासून या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली असं मी म्हटलं, त्यांनीच या सर्व संहिता लिहिलेल्या आहेत. आणि सुमित्रा भावेंच्या विचारामध्ये एक 100% सकारात्मकता असते आणि या सकारात्मकतेबद्दल अनेकदा कलात्मक चित्रपट बनवणारे किंवा वेगवेगळे चित्रपट बनवणारे असे आमच्याशी भांडले पण आहेत की अहो तुमच्या सिनेमाचा चित्रपट तुम्ही चांगला कसा करता, आयुष्य काय इतकं सोपं आहे का? तर त्या सगळ्याबद्दल चर्चा करताना, वाद घालताना, भांडताना मी पण अनेकदा त्याच्याबद्दल असं उत्तर दिलं होतं की 2 प्रकार आहेत, गोड आणि गोड याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला गोड मीठ जेव्हा होतं तोंडाला त्याची मिठी बसते तेव्हा आपल्याला ते आवडत नाही, पण छान मधुर अशी चव असते ती आपल्याला आवडते. त्यामुळे चांगला शेवट होणं हे आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्यांना हवं असतं. आपल्याला कुणालाच वाटत नाही की माझं आयुष्याचं वाटोळ व्हावं, कारण ती कुणाची करमणूक नाहीये. पण चित्रपट बघत असताना मात्र आपल्याला वाटतं नाही जरा दुःखद शेवट झाला ना की त्याला कसं एक हुरहुर लागेल मनाला असं म्हणून. त्या चित्रपटातल्या पात्रांचं भलं झालं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं मी त्या प्रेक्षकांना अनेकदा म्हणायचो. प्रश्न कुठे येतो की तुम्ही खोटी उत्तरं शोधून जर खोटी सकारात्मकता दिली तर मात्र प्रेक्षकाचं ची फसवणूक झाल्यासारखी होते. म्हणून आपल्याला जेव्हा दिसतं ना की कोणीतरी हिंदू आणि मुसलमान भांडताना दिसतात आणि मग कोणीतरी एक नायक येतो आणि त्या दोघांचे हात हातात देतो आणि म्हणतो की आतापासून तुम्ही मित्र झालात आणि ते छान हसत हसत गाणं म्हणत निघून जातात. या पद्धतीने समाजाचे प्रश्न सुटत नसतात. पण म्हणजे त्या दोघांनी एकमेकांचा खून केला आणि ते मेले इथेच आमचा चित्रपट संपला म्हणजे ती उत्कृष्ट कथा झाली का? तर हे दुसरं टोक होतं असं मला वाटतं. त्यामुळे हा गोड शेवट न करता संपूर्ण त्या प्रश्नाचा ओहापोह करून त्याची जशी जमतील तशी त्यातल्या त्याच सकारात्मक उत्तर देणं, हा प्रयत्न देवराई असेल, नितळ असेल, अस्तू असेल, कासव असेल, बाधा असेल, या सगळ्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून मानसिक आजाराच्याच बाबत नुसतं नव्हे तर मला वाटतं बाकीचे जे सुद्धा आमचे चित्रपट आहेत किंवा लघुपट आहेत, मालिका आहेत, त्या सगळ्यामध्ये एक
मानसिक निरोगीपणा, मानसिक आरोग्य हे आपल्या प्रेक्षकाचं जपलं पाहिजे, याची एक सततची भावना या सगळ्या प्रवासाच्या मागे होती. तर मला वाटतं मी इथे थांबतो आणि पुढचा वेळ थोडा आपण प्रश्नोत्तरांसाठी घेऊ शकू. धन्यवाद सुनील सुक्कनकर. फारच छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. प्रेक्षकांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. आपापला अनम्यूट करा आणि विचारा, बाकीच्यांनी ते म्यूटच ठेवा. हॅलो, मी अश्विनी बोलतीये. सुनील सर, तुमचं आत्ताचं व्याख्यान खूप सुंदर झालं आणि मी तुमचे सगळे पिक्चर पाहिलेले आहेत, म्हणजे मोस्टली पाहिलेले आहेत. देवराई, अस्तू मला खूप आवडले. पण कासव मला पाहायला नाही मिळालं, कासव चित्रपट. आणि आता तो खरंच कुठे म्हणजे थिएटरमध्ये पण अवेलेबल नाहीये, तर तो कुठे आणि कसा पाहता येईल हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मला वाटलंच होतं हा प्रश्न येईल म्हणून, पण अगदी लवकरच तो येईल. आणि म्हणजे डॉक्टर आकाश आणि आम्ही खूप जोरदार प्रयत्नात आहोत त्याच्या, आणि त्याच्यामध्ये सगळं या आपल्या म्हणजे हे जे OTT प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतात ते, आणि आपले टेलिव्हिजन चॅनल्स, या सगळ्यांचं खूप मोठं गंभीर राजकारण आहे आणि अर्थकारण आहे. त्यामुळे हे पोचू शकत नाहीत आणि त्याच्यासाठी खूप धडपड करावी लागते. आणि यासाठी निर्माते, दिग्दर्शक म्हणून आमची खूप म्हणजे प्रेक्षकांना कळणार नाही इतक्या पातळीपर्यंत धडपड चालू असते. पण ती लवकरच फळाला येऊन मला असं वाटतंय की 2 ते 3 महिन्यांमध्ये तो एका इंटरनेट प्लॅटफॉर्मवर नक्की येईल. सर, थँक्यू. मी जयश्री हर्षे. मला विचारायचंय की इतके चित्रपट तुम्ही बनवले आहेत आणि त्याच्यातून मानसिक आजारावर काही सांगायचा प्रयत्न केला, तर त्या सकारात्मकता जास्त लवकर पोचते आहे असं वाटतंय का नकारात्मकता जास्त पोचते? मला वाटतं वेगवेगळ्या प्रेक्षकांची वेगवेगळी हे असते मानसिकता. मला असं वाटतं की जो साधा प्रेक्षक वर्ग आहे ना, त्याला साधारणतः सकारात्मकता आवडते, असं माझी समजूत आहे. त्याला ती दिली जात नाही. मगाशी मी म्हटलं तसं की मालिकांमधली जी नकारात्मकता आहे ना, ती तुम्हाला खेळवण्यासाठीच वापरली आहे, मगाशी मी म्हटलं तसं. पण चित्रपट पाहताना तरी साधारणतः तुम्ही सुखाने बाहेर पडलं तर सामान्य प्रेक्षक ज्याला म्हणतात तो सुखी असतो. पण अनेकदा कसं होतं की चांगली कला ही जणू काही शोकांतिकेकडेच गेली पाहिजे, असा एक समीक्षकांचा कल असतो. आणि त्यामुळे अनेकदा आता मी म्हटलं तो प्रश्न आम्हाला समीक्षकांकडनं जास्त येतो, प्रेक्षकांकडनं येत नाही. प्रेक्षकांना साधारण पात्रांचं भलं झालं तर बरं वाटतं. धन्यवाद. सुनीलजी, पण सॉरी, एकच मुद्दा. पण एक मात्र असं आहे की नकारात्मकतेचा परिणाम फार पटकन होतो. म्हणजे मगाशी जे काय बोलताना मी म्हटलं तसं, त्या मानाने सकारात्मकता मांडायसाठी खूप म्हणजे सावकाश प्रयत्न करायला लागतो. नकारात्मक फार म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही वाळूचा किल्ला बांधायला खूप वेळ लागतो आणि तो पटकन एक लाथ मारली तो मोडतो. तसं ते नकारात्मकतेचं आहे. ती नकारात्मक फार छोटी आहे मांडायला. त्यामुळे हिंसा किंवा या सगळ्या गोष्टी खूप आकर्षक वाटतात आपल्याला. त्यामुळे ते मांडणं खूप सोपं आहे. सकारात्मकता मांडणं कलावंताच्या बाजूने जास्त अवघड आहे असं मला वाटतं. हा, बोला. सुनीलजी, मी तुमचे पोचवायचं हे वेगळं. हा, सॉरी, परत सांगा. विचारू का? हा, तुमचा देवराई चित्रपट अतिशय सुंदर आहे. सोनाली कुलकर्णी आणि त्यांच्या भावाची भूमिका अतिशय सुंदर. विचारायचंय सर की जे फिल्ममध्ये चित्रात जो सिनेमा बनवतात, जे ऍक्ट्रेस असतात, ते स्वतः जबाबदारीचं भाग ठेवतात. जे अश्लीलता वगैरे ज्या गोष्टी OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जातात, तर त्या ऍक्टर समाजावर काय परिणाम होईल, किंवा जे डायरेक्टर्स असतात त्यांना असं पडत, त्यांना पण बहीण भाऊ, ते पण कोणाची तरी मुलगी असते, ती कोणाची बहीण, कोणाची तरी बायको असते. आणि ज्यावेळेस त्या अशा भूमिका करतात, तर त्या असा विचार करत नाही की याचा माझ्या जे चित्रपट बघतील त्यांची जबाबदारी, त्या देशावर काय परिणाम होईल. ते मुलं जे हे चित्रपट सोडून चुकीच्या मार्गावर, जे बनवतात त्यांना काही सामाजिक जाणीव आहे का नाही? नाही, तुम्ही थोडं डिस्टर्ब होतोय मध्ये. हा, पण मला कळला तुमचा प्रश्न. हॅलो. हा, नाही, तर मला काय वाटतं त्याच्यामध्ये की त्याच्यात 2 भाग आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेमध्ये हिंसा असली किंवा न्यूडिटी असली किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या सामाजिक काय म्हणता येईल
सभ्यतेपेक्षा वेगळं काहीतरी चित्र दिसलं म्हणजे त्या चित्रपटाला किंवा मालिकेला लगेच वाईट म्हणायला पाहिजे असं मला वाटत नाही स्वतःला. माझा मुद्दा आणि आक्षेप जो आहे तो वेगळ्या गोष्टीवरती आहे, की ते सगळं बनवण्याचा जो हेतू आहे आणि त्यातून तुम्ही कुठल्या शेवटापर्यंत पोहोचता आहात, यातून त्याचं चांगलं वाईटपणा ठरतो असं मला वाटतं आणि निदान मला तसं ठरवायला आवडेल. कारण नाहीतर काय होईल माहिती आहे का, की फक्त चांगल्याचं चित्रण करत राहिलं तरी ते समाजाचं खोटं चित्र निर्माण होतं आणि समाजामधल्या अनेक भयानकतेचं उदाहरण सुद्धा म्हणजे आपल्या नवरसांमध्ये ना बीभत्स रस हा सुद्धा एक रस म्हणून मांडलाय. बीभत्सपणा पण मांडावा लागतो आणि वर्षानुवर्ष कलाकृतींमधून तो मांडलाय म्हणजे हे भरत मुनींनीच म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे तो रस, त्या रसाची पण निष्पत्ती आपल्याला हवी असते. प्रश्न हा आहे की बनवणाऱ्यांच्या मनात ही एक खरंच मनात जबाबदारी पाहिजे की बीभत्स रसामध्येच मी प्रेक्षकाला लोळायला लावणार आहे का त्या बीभत्स रसाच्या अनुभवातून आपल्याला शेवट परिणाम जो साधायचा आहे तो कुठेतरी शांत रसाचा, कारुण्याचा साधायचा असतो. तर तिथपर्यंत जाण्याची प्रगल्भता त्या बनवणाऱ्यांनी दाखवायला पाहिजे. आता दुसरा तुमचा जो मुद्दा आहे तो कलावंतांच्या बाबतीत आहे. तर कलावंतांमध्ये सुद्धा 2 वेगवेगळे प्रकार होतात. काही कलावंतांचं असं म्हणणं आहे की हे बघा, मी भूमिका येईल तशी करतो किंवा करते. मला त्याच्या अशा परिणामांविषयी काही मी त्याचा विचार करणार नाही. त्यांच्याशी आपण काही चर्चा करू शकत नाही. पण काहींचं मात्र म्हणणं जे असतं, जे मला पटू शकतं, की एखादी भूमिका आणि त्या भूमिकेमधलं जे त्यांचं वर्तन आहे, जे अनेकदा असभ्य वाटू शकेल, चूक वाटू शकेल मूल्यात्मक दृष्ट्या, पण ते जर योग्य गोष्टीसाठी वापरलं जात असेल चित्रपटामध्ये, त्या चित्रपटाचा परिणाम साधण्यासाठी, तर ती भूमिका त्यांना करावी लागणारच. म्हणजे एखाद्या दुष्ट व्यक्तीची भूमिका जर कोणीच करायला नाकारलं, तर मग सगळे चित्रपट हे सपाट होऊन जातील. तसं तर आपल्याला नको आहे. फक्त याचाच आधार घेऊन अनेकदा अत्यंत हिणकस कामं माणसं करत राहतात आणि त्याची चुकीची सफाई देत राहतात. तेव्हा ते मात्र बरोबर नाही असं मला वाटतं, की कारण अनेकदा कसं आहे ना, की अत्यंत सोज्वळ आणि अत्यंत चांगुलपणाचा आवडलेल्या भूमिका असतील, पण तो संपूर्ण चित्रपट हा तुम्हाला आणखीन बुरसटलेला बनवत असेल, तर तेव्हा मला वाटतं की तेही तितकंच आक्षेप आहे. थँक्यू सर, थँक्यू. हां, हां. सर, हं. खूप छान तुम्ही विवेचन केलंत आणि खूप सोप्या शब्दात आम्हाला खूप संकल्पना समजावून सांगितल्या. आता जे तुम्ही बोललात चित्रपटाचा परिणाम कसा होतो, सकारात्मक किंवा हं, हं. नकारात्मक, तर मला लहानपणापासून असं वाटलंय की 2-2.5 तास हिंसा दाखवली आहे पिक्चर मध्ये आणि हं. शेवट क्लायमॅक्सला फक्त तो विजय होतो चांगल्या विचारांचा किंवा चांगल्या. तर हं, हं. याचा परिणाम तुमच्या दृष्टीने समाजावर काय होतो म्हणजे? नाही, कसं आहे, आपल्याला प्रेक्षक म्हणून मी मगाशी म्हटलं ना, त्या भाबडेपणामधून आपण अनेकदा तसं करतो. तुम्ही पाहायला गेलात ना, तर रामायण महाभारतासारखी आपली जी महाकाव्य आहेत ना, ही पण आपण खूप भाबडेपणाने बघितली आहेत. या सगळ्यामध्ये खूप भयानकता दडलेली आहे, खूप हिंसा दडलेली आहे. ही सगळी आपण लहानपणापासून सिम्प्लिफाईड, अत्यंत निरागस कथांच्या स्वरूपात ऐकतो ना, तेव्हा आपल्याला ती तेवढी वाटत नाही. पण त्याच्यामध्ये खूप भयानकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ सीतेचा अग्निप्रवेश ही जी घटना आहे, ही भयंकर हिंसाचाराची म्हणून आपण बघतच नाही. पण आपण जर कुठल्याही परक्या संस्कृतीतल्या माणसात सांगितलं, की या नवऱ्याला शंका आली तिच्या चारित्र्याची, म्हणून त्या बाईला त्यांनी आगीमध्ये उभं केलं, तर हा एक भयंकर हिंसाचारी प्रसंग होऊ शकतो. म्हणजे शेवटी मला काय वाटतं, ती भयानकता ही आपण आपापल्या काय रेफरन्सनुसार ठरवत जातो. हा त्यातला एक मुद्दा. आणि दुसरा तुमचा मुद्दा बरोबर आहे, की त्यामध्ये हा खोटेपणा अनेकदा ही माध्यमं करतात, की आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, आम्ही शेवट चांगलाच करणार आहोत. या नावाखाली खूप भयानकता दाखवायची आणि शेवट मात्र हळूच थोडासा चांगला करायचा आणि म्हणायचं हे सगळं वाईट आहे असं दाखवायचं होतं. म्हणजे उदाहरणार्थ भयानक मोठमोठ्या डॉन्सची जी पॉप्युलॅरिटी आहे, म्हणजे तुम्ही खरंच तुमच्या आसपासच्या तरुण मुलांना विचारा, की अरुण गवळी असतील, दाऊद इब्राहिम असतील किंवा तरतरीचे मुंबईमधले भाई लोक असतील, यांच्याविषयी त्यांना आकर्षण वाटतं का? त्यांना प्रकाश आमटेंविषयी आकर्षण वाटतं किंवा अजून काय वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या म्हणजे अजूनही मेळघाटामध्ये काम करणारे आपले डॉक्टर कोल्हे असतील, त्यांच्याविषयी कौतुक वाटतं. तर ही माणसं माहितीच असणार नाहीयेत, कारण ही मंडळीच माध्यमांनी माथी मारलेली आहेत आपल्या. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो आहे त्याच्यामध्ये धोका, पण तिथे तो बनवणाऱ्याच्या जबाबदारीचा भाग आहे असं मला पुन्हा वाटतं. आणि दुसऱ्या बाजूनी प्रेक्षकाच्याही अशा जबाबदारीचा आहे की मग त्या प्रकारचे चित्रपट बघणं आपण टाळायला हवं. कारण आपण अनेकदा काय करतो, की आपणही त्या हिंसेच्या आणि त्या भयानकतेच्या आकर्षणात पडतो. म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं, की मगाशी आता कोणीतरी विचारलं, की OTT प्लॅटफॉर्मवर कासव कधी येणार? तर अनेकदा असं होतं, की अहो तो अमका सलमान खानचा सिनेमा पाहिला का अत्यंत घाणेरडा आहे. तो घाणेरडा हे तुम्हाला माहिती म्हणजे तुम्ही तो पाहिलात. आणि दुसऱ्या बाजूने कासव मात्र आमचा पायचा राहिला, तो कधी आम्हाला बघायला मिळणार, कारण तो आम्ही पाहिलाच नाही. आता याच्यामध्ये संपूर्ण दोष तुमचा नाही आहे हे मला माहिती आहे, कारण त्या मोठ्या 300 कोटीच्या सिनेमाचं जी जाहिरात तुमच्या
वर येऊन आदळत असते, त्या तुलनेमध्ये कासवची एवढीशी जाहिरात असते. त्यामुळे तो लागला, तो धडपडत जाऊन बघायचा हे लक्षात न आल्यामुळे होत राहू शकतो. पण आपण आपली मानसिकता पण तपासली पाहिजे, की आपण पहिल्यांदा वाईट गोष्टीकडे जातो आणि चांगली गोष्ट नंतर सावकाश बघू असं तर नाही करत आहोत. हे आपण पण तपासायला पाहिजे असं मला वाटतं. हां, बोला. हं. सगळ्या हां. दृष्टीने आपल्याला मग ती एखादी घटना असो, प्रसंग असू दे, पण इतकं सूक्ष्म आणि छान रीतीने तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलं की खरंच खूपच, म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे माझी तर मॅडमना विनंती आहे की जर आपल्याला एखादा सेकंड पार्ट या विषय म्हणजे या विषयाला अनुसरून घेता आला तर फारच बरं होईल. चालेल, थँक्यू सर. बरोबर. थँक्यू. आणि तुम्ही म्हणताय तसं ना, की एक म्हणजे आमचे गुरुजी सतीश बहादूर म्हणून होते, फिल्म ॲप्रिसिएशन शिकवणारे, खूप सुंदर शिक्षक होते, रसग्रहण शिकवणारे. तर त्यांचा खूप आवडता शब्द होता आणि तो मला भयंकर आवडायचा, जो फार मनोरंजक आहे. ते असं म्हणायचं, की "ये आपको उल्लू बना रहे हैं." आपण प्रेक्षकांनी आपल्याला केव्हा केव्हा उल्लू बनवलं जातंय हे ओळखायला शिकलं ना तरी बरेच प्रश्न सुटतील. आपण स्वतःलाच फसवत राहतो आणि आपण म्हणतो, नाही मी उल्लू बनतच नाहीये, मला हे खरं आवडतच नाहीये, मी आपलं उगीचच बघतोय. असं नसतं. आपण उल्लू बनलेलो असतो. ते आपण जर मान्य करायला लागलो तर हळूहळू त्याची चव कमी होईल आणि दुसरी चांगली चव डेव्हलप होईल. आणि या माध्यमाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आज आम्हाला मिळाला. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. माझा मुद्दा एक असा होता की मी असं म्हटलं तर की त्याच्यामध्ये कीर्तनाने समाज सुधारत नसतो आणि तमाशाने बिघडत नसतो असं निळू फुलेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, असं मी ते ऐकलंय. म्हणजे बेसिकली मी काही ती मुलाखत पाहिली नाहीये. बरोबर, मी वाचलंय. हा, तर तो जो म्हणजे हे आहे की समाजामध्ये एकीकडे आपण असं म्हणतो की चित्रपट सृष्टीचा खूप मोठा परिणाम होत असतो, एकीकडे आपण असंही ऐकतो आणि त्याचबरोबर दुसरी एक सफाई अशी दिली जाते की समाजामध्ये जे घडतं तेच आम्ही दाखवतो. करेक्ट. तर हे जे युक्तिवाद असतात तर एकीकडं एका बाजूला ते त्यांच्या बाजूने ते खरंच वाटतात की हेही खरं आहे आणि तेही खरं आहे, असं दोन्ही आपापल्या अँगलनी बघितलं. म्हणजे विजय तेंडुलकरांचा घेराई नावाचा जेव्हा चित्रपट आला होता तर त्यावेळेला एक समाजामध्ये एक चर्चा अशी होती किंवा अशा प्रकारचे चित्रपट विजय तेंडुलकरांनी लिहावेत का किंवा लागून अशा याच्यामध्ये काम करावीत का, म्हणजे असे हे झालं होतं. किंवा पुढे ते होनी अनोनी सिरियल वगैरे जी काही आली होती दूरदर्शनवर, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दूरदर्शन सारख्या माध्यमांवर ते दाखवावं का. करेक्ट. असे जे मुद्दे उपस्थित होतात तर त्याला दोन्ही बाजू आपल्याला ऐकायला मिळतात, पण त्याच्यातून आपल्याला सामान्य माणसाला काही ठरवता येत नाही. बरोबर. नाही, मला काय वाटतं दोन्ही बाजू खऱ्या आहेत आणि त्यामुळे काही वेळेला काय होतं, खरंच मी आता डॉक्टर लागू असतील, निळू फुले ही खरंच मोठी माणसं होती आणि यांनी सामाजिक बांधिलकीने अनेक गोष्टी केल्याही आणि त्यांच्या भूमिकांमधल्या अनेक गोष्टींविषयी ते अशा प्रकारची सफाई पण देतात. हे तर मी प्रत्यक्ष हे ऐकलंय त्यांच्या तोंडून. पण मला असं वाटतं काही वेळेला काय होतं ना, की खरंच त्यांच्या हातात जेव्हा कुठली भूमिका निवडायची ह्याचं स्वातंत्र्य नसतं आणि चांगली भूमिका आहे म्हणून करत राहतात अनेकदा अभिनेते, तेव्हा मग अशा प्रकारची सफाई देऊन ते स्वतःची सुटका करून घेतात. पण ती सुटकाच आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की ती भूमिका वाईट वर्तनाची असणं हा कधीच प्रॉब्लेम मगाशी मी म्हटलं तसं असायचं कारण नाही. पण ती कलाकृती आपल्याला कुठे घेऊन जाते हे तपासून पाहून त्यामध्ये काम करायचं की नाही हे ठरवायला हवं. शिवाय पुढे जाऊन मी असं म्हणेन की या सगळ्याचा टोन जो आहे ना तो आपण जर कुठल्या तरी सेन्सॉरशिपच्या दिशेला न्यायला लागलो की हे याला बंदी घालावी, हे दिसू नये, हे कशाला दाखवलं, असं करायला लागलं तर त्या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी भरडल्या जातात. म्हणजे जसं आता आपण घाशीराम कोतवाल सारख्या नाटकाचं बघितलं की एवढ्या मोठ्या कलाकृतीला लोक मुकू शकले असते जर तुम्हाला नाना फडणवीसांच्या इतिहासामध्ये हेच बरं दिसलं, असा मोठा प्रश्न तेंडुलकरांना विचारलाच होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाना फडणवीसांचं कर्तृत्व असेल मोठं, पण एका बाजूने जेव्हा अशा प्रकारे त्या त्या प्रदेशाचा नेता करप्ट होतो तेव्हा त्याच्या भोवताली असे घाशीराम निर्माण होतात, हे मला त्यामधून सांगायचंय. तर आता हे सांगण्याचं स्वातंत्र्य त्या लेखकाला असलं पाहिजे असं मला वाटतं. मग पुढे प्रश्न तुम्ही म्हणता तसा येतो की ही दोन्ही बाजू दिसत राहिलेल्या प्रेक्षकांनी काय करावं. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी स्वतःला आणखीन सुजाणच बनवायला पाहिजे आणि त्यातून त्यांनी स्वतःचं उल्लू बनवणंही ओळखायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने थोडं मुक्तपणे मुक्त विचारांनी ती गोष्ट घ्यायला पाहिजे आणि घेतल्यानंतर त्याचा परिणाम हा त्याला हळूहळू स्वतःचं विवेचन कौशल्य वाढवायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण त्या माध्यमाला बळी न पडता
त्या माध्यमाचा आपल्यावर होणारा परिणाम जर असा आपण सावकाश दूर करायला लागलो ना, तर आपल्या अंतर्मनापर्यंत ते चुकीचे आघात पोहोचणार नाही. आणि म्हणजे आपल्याला पटलेलं न पटलेलं या अर्थाने मी म्हणत नाही. नाहीतर अनेकदा कसं होईल ना, की आपल्या मूल्य व्यवस्थेपेक्षा वेगळी कलाकृती समोर आली तर आपण हे बरोबर नाही, हे चूक आहे असं म्हणून ढकलून देऊ. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी पहिल्यांदा ते मोकळ्या मनाने, मोकळ्या भावनेचं स्वीकारलं पाहिजे आणि मग ते आल्यानंतर लक्षात घेतलं पाहिजे की यात फसवणूक नाही ना झालेली. आणि माझ्या मते ही प्रत्येक प्रेक्षकामध्ये ही बुद्धिमत्ता नक्की आहे आणि प्रेक्षकाला बालबुद्धीचं समजून त्याच्या माथी मारत राहणं ही माध्यमं करत राहणार आहेत. प्रेक्षकांनी आपली बुद्धी सारखी जागी करायला पाहिजे आणि त्यातून स्वतःला कसं बाहेर काढायचं ते ठरवायला पाहिजे. मला असं वाटतं आता आपली वेळ झाली आहे, प्रश्न असणारच आहेत, पण मी आता सूत्र सगळी निलांबरीकडे देते. निलांबरी पुढे बोलेल आणि आपण मग थांबूया. आणि सुक्तनकर परत आपल्याकडे नक्की येतील. जेव्हा आपण ऑफलाईन भेटायला लागू तेव्हा ते आपल्या बरोबर असतील अशी मी त्यांच्या वतीने एक सगळ्याला ग्वाही देते आणि मी निलांबरीकडे देते आता. सुनील सुक्तनकर, तुमचे मनापासून आभार, कारण कोकणातला एवढा गडबडीचा असून तुम्ही आला. तुमच्याशी मी फोनवर बोलले तेव्हाही जाणवत होतं की खूप तुमची धावपळ होती. खरं म्हणजे माध्यम आपण आपल्या समोर येतात ते नेहमी अभिनेते, अभिनेत्री किंवा संगीत गाणी. दिग्दर्शक हे माध्यम किती आहे ते आपल्यापर्यंत ताकदीने पोचत नाही. आणि असा एक दिग्दर्शक जेव्हा तेव्हा आपल्याला काय वाटतं ते आत्ताच्या सगळ्या यांच्या सांगण्यातून उलगडत गेलं आणि खूप छान वाटतं. याच्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा की दिग्दर्शकाचं महत्व किती असतं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी खूप प्रामाणिकपणे सांगितलं की जेम्स बॉन्डचे चित्रपट आम्हाला सगळ्यांना का आवडतात याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे याही टप्प्यावर यशाच्या आल्यानंतर सुद्धा काही गोष्टींचा विचार करायला हवा याचं भान असणारे सेलिब्रिटी कलाकार खूप कमी दिसतात. मला हे खूप महत्वाचं वाटलं. सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की हा मीडिया का निवडला, कारण पुस्तकं सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे पुस्तकं हा पॅसिव्ह मीडिया आहे, पण पुस्तकं सुद्धा आपल्याला जगभरातले अनुभव आपल्यापर्यंत देतात, पण ते पॅसिव्ह असतात. आणि त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की व्हिज्युअल इफेक्ट कसा होतो आणि त्यांनी चित्रपट हे माध्यम त्यांना जे काही सांगायचं होतं त्यासाठी का निवडलं त्याची कारणं त्यांनी सांगितली. चित्रपटांचा आपल्यावर होणारा परिणाम हा आपल्याला जितका वाटतो दृश्य पद्धतीत त्याच्यापेक्षा खूप जास्त सबकॉन्शियस माइंडवर होत असतो. हे त्यांनी निरनिराळे देऊन सांगितलं. सिनेमाच्या हेतूबद्दल काय असावा जंकफूडचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं. त्यांच्या 3 चित्रपटांचं उदाहरण देऊन जगभरात कसं पोचतं ते आपल्याला कळलं. त्यात त्यांनी त्या इटालियन चित्रपटातल्या अँकलेट बद्दल काय वाटलं, किंवा दोघी चित्रपटानंतर व्हिएतनाम युद्धात जगभरातल्या युद्धांमध्ये स्त्रियांचा वापर, म्हणजे कर्नल गडाफी लिबियाचं जेव्हा वॉर झालं तेव्हा सुद्धा स्त्रियांवर बलात्कार प्रत्येक युद्धात आणि युद्धांमध्ये ज्या स्त्री सैनिक असतात त्यांच्यावरही किती मोठ्या प्रमाणात होता त्याचं स्टॅटिस्टिक्स खूप जास्त आहे. वास्तुपुरुषचं त्यांनी उदाहरण दिलं की किती जगभरातल्या लोकांना ते आपला अनुभव वाटू शकतो. त्याच्यानंतर ते सिरियल्स बद्दल बोलले. सिरियल्स बद्दल सुनील सुक्तनकरांनी 2 गोष्टी सांगितल्या. ते म्हणजे चांगुलपणाचं नातं मूर्खतेशी जोडलं जातं आणि हे कसं चुकीचं आहे. आणि मालिकांचं तुम्हाला व्यसन लागू शकेल अशा प्रकारे त्या मालिका कशा त्याला क्लिफहँगर इफेक्ट असा खरं म्हणजे शब्द आहे. कारण कुठलीही मालिका तुम्ही बघतात किंवा त्याच्या शेवटी तुम्हाला म्हणजे असं काहीतरी एक टांगतं तरीच्या डोक्यावर तुम्हाला जसं टांगतं ठेवतात तसं टांगतं ठेवलेलं असतं आणि तुम्ही उत्सुकतेने पुढचा एपिसोड बघाल अशी व्यवस्था केलेली असते. जाहिरातींमध्ये त्यांनी पुढे एक चंगळवादाचा मुद्दा मांडला, तो इथे मी थोडा जोडून घेतेय. कारण मालिका या नेहमी तुलना करायला लावतात तुम्हाला. म्हणजे ओनिडा टीव्हीची जाहिरात होती की नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राइड, किंवा जाहिरातींमध्ये मेरी साडी उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी, याच्यातून सगळ्या मालिकांमधून ही कंपॅरिझन दिसते. आणि खरं म्हणजे मालिका रेडिओवरून हे सुरू झालं, पण सिरियल्स सुरू झाल्या त्या कायम आपल्याला असं वाटतं की कथानक मांडण्यासाठी सुरू झाल्या, पण मालिकांचा उल्लेख
मालिकांचा हेतू हा कायम जाहिराती तुम्हाला दाखवणं असा असतो. तुम्ही किती वेळ जाहिराती बघता आणि किती वेळ मालिका बघता हे तुम्हीच मोजा. चित्रपटांमध्येही जंगलवाद कसा फोफावतो त्याच्यावर प्लेसमेंट केली जाते. हे सुनील सुक्तनकरांनी सांगितलं की आपण साधं कोका कोला आणि ऍपल आणि आयफोन किती वेळा चित्रपटात त्याचे लोगोज दिसतात किंवा नायक नायिका कोका कोला पिताना दिसतात ते बघितलं तरी लक्षात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मालिकांमध्ये किती दिसतात आणि पुरुष प्रधान संस्कृतीला त्या कशा खतपाणी घालतात हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन सांगितलं. अगदी बऱ्याच जणांनी सेक्रेड गेम्स ही वेब मालिका पाहिली असेल. त्यातल्या राधिका आपटे सुद्धा असं म्हणते की मला डेस्कवरचा जॉब दिलाय, फील्डवरचा जॉब दिला नाहीये. बायकांना अजूनही सगळीकडे अशा प्रकारे थोडंसं मागे चाललं जातच. त्याच्या पुढचा मुद्दा त्यांनी मानसिक आरोग्यावरच्या चित्रपटांबद्दल ते बोलले आणि देवराईमध्ये मानसिक म्हणजे स्किझोफ्रेनिया हा देवराई अल्झायमरवरचा असतो आणि कासव डिप्रेशनवरचा असे 3 चित्रपट त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काढलेत. आणि मला खरं म्हणजे डॉक्टर मोहन आगाशेंना विनंती करायची की तुम्ही 5 मिनिटं बोलाल का या विषयावर, कारण आज आगाशे सर आपल्याबरोबर आहेत. हो, मी केव्हापासून अनम्यूट करून आहे. पहिल्यांदा मला सापडत नव्हतं ते आता सापडलंय. नाही, मला फक्त एक गोष्ट एन्डॉर्स करायची सुनील म्हणणार. आणि तो एक प्रश्न विचारला होता शेवटाबद्दल. शेवट तुम्ही अनेक वर्ष लहान मुलांसाठी ग्रिप्स थिएटर बरोबर नाटकं दिली. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर तुमचाएको काय ऐकू येतोय? कोणी हो, पण एको काय येतो हे मीच विचारतोय. हो, म्हणजे नसेल तर कंटिन्यू करूया, मी दुरुस्त होत नसेल. हॅलो, तरी एको येतोच. काय बरं करावं? सुनील तुझं हे अनम्यूट केलं तर होईल कदाचित. ओके. हॅलो, नाही, बाकी कोणाचं तरी ऑन दिसतंय. हॅलो हॅलो. हा हा डॉक्टर तुम्ही बोला आता. मी बोलतो. तर ती लहान मुलांची रिअलिस्टिक प्लेस फॉर चिल्ड्रन हे करण्यासाठी ग्रिप्स थिएटर प्रसिद्ध आहे. आणि त्याचं एक फोल्कर लिव्हिंगनी फार महत्वाचं कारण झालं की आपण सुद्धा जर बघितलं तर व्हॉट इज अन ॲव्हरेज एज ऑफ आवर ऑडियन्स. ज्या प्रकारचे सिनेमे आणि मॅजिकल थिंकिंग त्यांना आवडतं, त्यामुळे माझ्याकडे ॲव्हरेज मेंटल एज ऑफ आवर ऑडियन्स, जसं एक सामाजिक मन असतं तसं एक सामाजिक वय असतं. ते सामाजिक वय साधारणतः 7, 8, 9, 10 म्हणजे ॲडल्ट प्रेक्षक फारच कमी आहेत. जे आहेत त्यांना तुमचे सिनेमे आवडतात, पण जे बहुसंख्य प्रेक्षक आहेत ते सिनेमाकडे केवळ करमणूक म्हणून बघत असल्यामुळे इट्स मोर लाईक अन इमोशनल वेस्ट पेपर बास्केट. आणि त्यामुळे आपला सिनेमा करताना ग्रिप्सची एक काळजी ते अशी घेतात की व्हॉट इज दिस युनिक पॉइंट ऑफ ग्रिप प्ले. आवर एंटायर प्ले इज रिअलिस्टिक एक्सेप्ट द एंड विच इज नॉन रिअलिस्टिक. तसे आपल्या सिनेमामध्ये सगळा सिनेमा खूप रिअलिस्टिक असतो, कारण इट इज बेस्ड ऑन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यातली इन्फॉर्मेशन पाहिली आणि शास्त्रीय माहिती त्या आजाराबद्दलची पाहिली तर त्यात कुठे विसंगती दिसत नाही. ती पॉप्युलर सिनेमामध्ये काळजी घेतली जात नाही. असं सगळं दाखवून सुद्धा एक शेवटी एक होप वरती न्यायचं असेल तर दॅट लिबर्टी इज दॅट सिनेमॅटिक लिबर्टी इज टू बी प्रिफर्ड than to prefer cinematic liberty of showing anything which is non-authentic in the story and the characters. म्हणून मला ते असं वाटतं की तो विषय फार महत्वाचा आहे की त्यांना कुठेतरी त्याची जाणीव करून देणं की यातनं मार्ग निघू शकतो. आणि तो तुम्ही थोडस आता वय वाढून ऍडल्ट झालात तर तुम्ही त्याच्याकडे बघा. आणि
आणि दुसरा एक युनिक पॉइंट मला असं वाटतो चांगलं आहे. जो चित्रपट संपायच्या आधीच लोक उठायला लागतात, ते लोक चित्रपट कशासाठी जातात ते अगदी समजलं जात नाही. तुमच्या बहुतेक चित्रपटानंतर चित्रपट संपला तरी लोक बसून असतात आणि त्यांना त्या अनुभवातून बाहेर यायला 1 मिनिट तरी लागतं आणि मग त्यांचा चित्रपटातल्या गोष्टींबद्दल विचार सुरू होतो आणि या मुद्द्यावर सिनेमा संपला तर चांगला सिनेमा आहे असं माझं मत आहे. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. बरं तर अनम्यूट होतो आणि जातो मी. सुनील फोन करतो. हो. थँक्यू सो मच डॉक्टर. शेवटी मला वाटतं 2 गोष्टींनी आपण समाप्त करूयात. एक म्हणजे प्रेक्षकांची जबाबदारी ओळखणं. या सगळ्या त्यांच्या निवेदनाचा मला खूप हा महत्वाचा मुद्दा वाटतो की आपण काय बघायचंय. सजगपणे चित्रपट हे माध्यम ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण ते कसं बघायचं आणि आपण कुठले पिक्चर बघायचे, कुठल्या मालिका तुम्ही स्वतः आणि त्याच्याबद्दल फार बोलायला नको. पण सुनील, तुमच्याकडून मालिका ते वेब मालिका किंवा वेब मालिकांमध्ये जे काही आता परिणाम वेगळ्या प्रकारे होत आहेत त्याच्यावर अजून एक लेक्चर ऐकायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कारण तो OTT हा एक परत वेगळा प्लॅटफॉर्म पुढे येतोय. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमच्या पुढच्या चित्रपटांसाठी तुम्हाला शुभेच्छा. आम्ही ते चित्रपट आवर्जून बघू आणि तुम्हाला कळवू आणि समृद्ध करणारा अनुभव तुमची मुलाखत. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मनापासून धन्यवाद सुनील. आणि परत भेटूया जसं जमेल तसं. पुढल्या शनिवारी 4:30 वाजता आपण डॉक्टर आनंद गोडसे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत रिदम आणि मेंटल हेल्थ या विषयावर. तेव्हा पुढल्या शनिवारी भेटूया. परत एकदा सुनील सुकटनकरांचे धन्यवाद आणि आपण थांबूया आता. धन्यवाद.